A very good evening. Myself, Darshan Shah. I'm working at a based at Mumbai. It is my pleasure to welcome you all to Lupin Suraksha Education Program. At Lupin, committed to providing high quality of medicine while prioritizing the patient's care and increasing awareness in the pharmaceutical field. Today, we are here to discuss a crucial topic, a better practice for insulin storage and correct insulin injection technique. We are honored to have Dr. Sunita Pawar, an expert in the pharmaceutical field as a senior member of esteemed organization of the Indian Pharmaceutical Association, a leading body for pharmacies present across India, who will lead the today's session. With that, I would like to hand over session to our esteemed speaker, Dr. Sunita Pawar. Thank you, ma'am. Session is hand over to you. Thank you, Mr. Darshan. Thank you very much. Uh, uh, I would like to thank all the participants. सगळ्या participants ची मी आभारी आहे की ते सगळे उपस्थित आहे. सर्वात आधी जर आपलं जे सेशन आहे आजचं ते सुरू व्हायच्या आधी मी सगळ्यांचा आभार व्यक्त करते. सगळ्यात आधी मी धन्यवाद देते ल्युपन फार्मास्युटिकल्सला ज्यांनी मला ही संधी दिली. त्या व्यतिरिक्त त्यांनी जे कोलॅबोरेशन आहे त्यांचं इंडियन फार्मास्युटिकल असोसिएशन सोबत अँड ब्लू ट्री असोसिएशन. सो हे सगळ्यांना माझ्याकडून सगळ्यांचा आभार की त्यांनी मी हा एवढा सुंदर प्लॅटफॉर्म दिलाय की जिथे मी फार महत्वाचा आजचा सेशन जो आहे ते सगळ्यांच्या समोर डिस्कस करणार आहे किंवा मांडणार आहे. आणि लेट अस हॅव अन इंटरॅक्टिव्ह सेशन. तुम्हाला पण कुठे काही अडचण आली किंवा प्रश्न असतील तर तुम्ही नक्की हेजिटेट करू नका, मला विचारू शकता. सो आजचं सेशन आपण चालू करूया. मी स्लाइड शेअर करते आणि आपण विथ द हेल्प ऑफ दॅट आपण हे करू. सो एम आय ऑडिबल अँड कॅन यू सी द स्क्रीन? स्क्रीन दिसते का सगळ्यांना? दिसतात मॅडम, फक्त फुल स्क्रीनवर ठेवा आता. हा चालेल चालेल, एक मिनिट मी जरा ऍडजस्ट करते. सो वेलकम ऑल. आजचा फारच महत्वाचा आणि खूप कॉमनली हल्लीच्या काळातली जी गरज आहे ते म्हणजे इन्सुलिन. सो आपण या डिस्कशनच्या माध्यमातून काही गोष्टी समजून घेणार आहोत अबाउट इन्सुलिन, ज्याच्यामध्ये आपण बेसिकली जो मुद्दा आहे आजचा, हे जे आपलं कंटेंट आहे आजच्या टॉकचं, त्याच्यामध्ये आपण समजून घेणार आहोत की ऍक्च्युली इन्सुलिन काय आहे, ते का गरजेचं आहे डायबिटीज मध्ये, आणि किती प्रकारचे डायबिटीज आहेत. त्या व्यतिरिक्त इन्सुलिनला आपल्याला स्ट्रिक्टली कोल्ड चेन स्टँडर्ड्स का मॅनेज करावे लागतात. त्या व्यतिरिक्त बेस्ट प्रॅक्टिसेस काय आहेत इन्सुलिन स्टोरेजचे, हे अतिशय महत्वाचा मुद्दा आहे. कारण इन्सुलिन जर का आपण स्टोरच नाही केलं तर त्याची पूर्ण पॉवर किंवा ते पूर्ण डिस्ट्रॉय होतं. देन ते म्हणजे स्पेसिफिक टेम्परेचरमध्ये, स्पेशली समर्स मध्ये, आणि जेव्हा पेशंट्स इन्सुलिनला घेऊन आपल्या घरी जातात किंवा जेव्हा ते ट्रॅव्हल करत असतात, सो आणि एक्स्ट्रीम कंडिशन्स मध्ये ते कसं स्टोअर करायचं सो दॅट इन्सुलिनची प्रॉपर्टी इंटॅक्ट राहून त्याची जेवढी स्ट्रेंथ आहे आपल्याला त्याचा बेस्ट ऑफ द बेनिफिट मिळू शकतो. त्या व्यतिरिक्त जर का ट्रान्सपोर्टेशन असेल तर तेव्हा आपण इन्सुलिनला कसं सांभाळून कोल्ड चेन मेंटेन करायची. त्या व्यतिरिक्त हे सगळे जे स्टोरेज कंडिशन्स आहेत, आपण या व्यतिरिक्त करेक्ट इन्सुलिन इंजेक्शन टेक्निक काय असते, सो हे आपल्याला माहितीच असावं. कारण तुम्ही रोजच्या रोज तुमच्या डे टू डे ऍक्टिव्हिटीमध्ये हे बऱ्यापैकी इन्सुलिन हाताळत असाल तुम्ही. पण लेट अस अगेन रिएम्फसाइज किंवा आपण रिहर्स करू की काय मुद्द्याच्या गोष्टी आहेत जेव्हा इन्सुलिन इंजेक्ट करतो एखादा पेशंट. कारण पेशंट बऱ्यापैकी इन्सुलिन घरीच जाऊन इंजेक्ट करत असतात. सो आपल्या फार्मासिस्टचा हा मोठा फार्मास्युटिकल केअरचा एक भाग आहे की आपण स्वतःही आपल्याला इन्सुलिनच्या इंजेक्शन टेक्निकच्या बद्दल माहिती पाहिजे, सो दॅट वी कॅन एज्युकेट अँड वी कॅन क्रिएट अन अवेअरनेस इन द पेशंट ॲज वेल, सो दॅट पेशंट पण घरी गेल्यावर करेक्ट टेक्निकनी त्या इंजेक्शनला वापरू शकतात आणि त्याचं स्टोरेज करू शकतात, ज्याने की त्यांना एक्सपायरी डेट पर्यंत त्याचा बेस्ट ऑफ द बेनिफिट त्यांना घेता येईल. सो सर्वात आधी हा जो क्विक जे इंट्रोडक्टरी भाग आहे तो करूया आपण. सो इन्सुलिन म्हणजे काय?
आता इन्सुलिन आपण ह्याला इंजेक्शनच्या फॉर्म मध्येच नेहमी पाहिलेला आहे. सो हा इन्सुलिन नेहमी आपण जेव्हा जन्मजात आपण सर्वजण ज्यांना डायबिटीज असो नसो सगळ्याच्या अंगात हा इन्सुलिन असतो आणि तो नैसर्गिक पद्धतीने आपल्या सगळ्यांची बॉडी ते इन्सुलिनला क्रिएट करते. आणि इन्सुलिनला क्रिएट करणारा आपला स्वादुपिंडू जो असतो आपल्या शरीरामध्ये, दॅट इज आपण पॅन्क्रियास म्हणतो. पॅन्क्रियासचे जे वेगळ्या प्रकारचे सेल्स असतात त्यापैकी बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स जे म्हणतो पण हे स्पेसिफिक सेल्स जी असतात किंवा ज्या ह्या स्पेसिफिक ज्या काय पेशा असतात आपल्या त्या बीटा सेल्स जे असतात आपल्या पॅन्क्रियासच्या त्या ऍक्च्युली कारणीभूत असतात इन्सुलिन प्रोडक्शनसाठी, सिंथेसिससाठी आणि रिलीजसाठी. सो एकदा हे जेव्हा काही स्टिम्युलंट्स असतात त्याच्या रिॲक्शनच्या तहत इन्सुलिन हे सेल्स रिलीज करतात आपल्या बॉडीमध्ये आणि ते डायरेक्टली रक्तात जातं. आता इन्सुलिन जरी रक्तात सॉरी इन्सुलिन जे असतं आपलं जे ओव्हरऑल हे जे बीटा सेल्स स्टिम्युलेट होऊन जे केव्हा हे इन्सुलिन हे करतात जेव्हा आपल्या ग्लुकोज लेवल जे आपल्या बॉडीमध्ये वर खाली होत असतो, स्पेशली जेव्हा हायपरग्लायसिमिया होतो किंवा ब्लडमध्ये आपला ग्लुकोज खूप अतिप्रमाणाने वाढतो, तेव्हा हे बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स दे रिलीज द इन्सुलिन. नाव ह्या इन्सुलिनचं तुम्ही बघाल की मेन जे ऍक्च्युली फंक्शन आहे किंवा मेन जो रोल आहे हे काय आहे की जे ग्लुकोज आपल्या ब्लड मध्ये गेलेला आहे. आता ग्लुकोज आपल्याला दिनचर्यामध्ये आपल्या प्रत्येक पेशांमध्ये हे ग्लुकोज आपल्याला एनर्जी देतं आणि हे पेशांच्या आतमध्ये जेव्हा गेलं तेव्हा पूर्ण बॉडीला ह्याचा पुरवठा होतो आणि आपल्याला अख्ख्या अंगामध्ये किंवा आपल्या बॉडीमध्ये आपल्याला एनर्जी मिळते. तेव्हा कुठे जाऊन आपण नॉर्मल फंक्शनिंग डे टू डे करू शकतो. हे जर का ग्लुकोजचं प्रमाण आपलं खूप कमी झालं किंवा खूप जास्त झालं तर आपले नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द बॉडी होणं शक्य नसतं. नाव इन्सुलिनचा रोल मेनली असं असतो की जे ब्लडमध्ये आपलं ग्लुकोज लेवल काही कारणास्तव जर का खूप जास्त झालं असेल तर त्याला कंट्रोल करून त्याला नॉर्मल रेंजमध्ये आणायचं, सो दॅट आपल्याला डायबिटीज पासून ते वाचवतो किंवा हायपरग्लायसिमिया जे आपण म्हणतो त्याच्यापासून ते आपल्याला प्रोटेक्ट करतं. ना ह्याचं जे फंक्शन जे आहे हे असं आहे, तुम्ही जर का चित्रात इथे पाहिलं असेल तर आपले जे बीटा सेल्स जे आपल्याला बॉडीचे नॉर्मल सेल्स तुम्हाला इथे दिसत असेल, एकीकडे तुम्ही जर बघत असाल तर इथे हे असं ओव्हरऑल इन्सुलिनला हे जी मेकॅनिझम आहे ही दाखवली गेली आहे या स्लाइडमध्ये की इन्सुलिन कसं काय वर्क करतं. सर्वात आधी तर इन्सुलिनचं एक नेचर आहे की हे एक प्रकारचं हॉर्मोन आहे. आता हॉर्मोन म्हणजे जर का बघायला गेलं तर हॉर्मोन एक प्रकारचा संदेश वाहक आपण ह्याला म्हणू शकतो आपल्या बॉडीचा. आणि एक प्रकारचं हे केमिकल असतं जे फार मॅन्डेटरी असतं. वेगवेगळ्या प्रकारचे हॉर्मोन्स आपल्या बॉडीमध्ये असतात आणि वेगवेगळे प्रकारचे फंक्शन्स जे असतात त्याला ते कारणीभूत असतं. सो बॉडी नॉर्मल फंक्शनिंगसाठी आपल्याला एक करेक्ट अमाऊंट ऑफ हॉर्मोन्सचं असणं गरजेचं असतं. तो इन्सुलिनचा प्रकार पण एक प्रकारचा हॉर्मोन आहे आणि बेसिक नेचर जो इन्सुलिनचा आहे तो प्रोटीन इन नेचर आहे. सो तुम्ही इथे बघाल की इन्सुलिन ऍक्च्युली मेकॅनिझम कसं आहे किंवा वर्क कसं करतं. तुम्ही बघाल की हे सेल आहे आणि प्रत्येक नॉर्मल पेशंटमध्ये ते आपल्याला ग्लुकोजची गरज असते एनर्जी साठी आपल्याला ग्लुकोज लागतच लागतं. जे काय आपण पदार्थातून आपल्याला स्पेशली कार्बोहायड्रेटचा द मेन सोर्स ऑफ ग्लुकोज ते लागतच लागतं. सो जेव्हा ग्लुकोज आपण जेव्हा अन्न खातो किंवा बाहेरून आपण एखादा सोर्स घेतो आपल्या बॉडीमध्ये तेव्हा जेव्हा ग्लुकोज निर्माण होतं ते ब्लडमध्ये जातं एब्झॉर्ब होऊन आपल्या जीआय ट्रॅक मधून. जेव्हा ते ब्लडमध्ये जातं तर ऑलरेडी जे इन्सुलिन असतं, जे इन्सुलिन सेल्सच्या अवतीभवती जे असतं जे ते बऱ्यापैकी प्रमाणात जर का नॉर्मल कंडिशन असेल तर असतं. आणि ते तुम्ही बघाल की रिसेप्टर म्हणून आपल्या सेलमध्ये बरेच प्रकारचे प्रोटीन्स असतात, तेही एन्झाईम्स असतात किंवा स्मॉल किंवा मोठे प्रोटीन्स असतात. सो हे जे रिसेप्टर असतात ते रिसेप्टर म्हणजे जर का तुम्ही जर का थोडक्यात जर का विचार केला तर हे हे पण एक प्रकारचे रसायन घटक असतात आणि जे की एक सिग्नल प्राप्त झाल्यावरती ते प्रतिसाद देतात. सो इथे जेव्हा त्यांना सिग्नल मिळतो की अरे इन्सुलिन आलेलं आहे आता, आणि इन्सुलिन काय करतं, इन्सुलिन त्या रिसेप्टर्स स्पेसिफिक रिसेप्टर्स वरती जाऊन सेलच्या हे रिसेप्टर्स बऱ्या प्रमाणात असतात, वेगवेगळ्या प्रकाराचे असतात, पण इन्सुलिनला रेकग्नाइज करणारे हे जे सेलवरती रिसेप्टर्स असतात ते इन्सुलिनला ओळखतात. इन्सुलिन तिथे अटॅच होतो. तुम्ही बघाल की एक कीचं तुम्हाला तिथे बऱ्यापैकी पिक्चर दिलेलं आहे. इनिशियली जेव्हा इन्सुलिन काम करत नसतं तेव्हा हे जे रिसेप्टर ब्लॉक्ड असते आणि त्याच्यानंतर ग्लुकोज चॅनल पण क्लोज्ड असतो.
याचा अर्थ असा झाला, जरी रक्तात ग्लुकोज असेल तर ते सेलमध्ये एंटर करू शकत नाही. नाव आता ग्लुकोज जेव्हा इन्सुलिन जेव्हा पिक्चर मध्ये येतो, हा हॉर्मोन जो केमिकल आहे तो काय करतो, ते रिसेप्टरला जाऊन स्टिम्युलेट करतो. मग रिसेप्टर आपलं काम करतं आणि रिसेप्टर्स काय करतात, त्या ग्लुकोज चॅनलला ओपन करायला मदत करतात. चॅनल्स त्याच्या बाजूलाच आहेत, तुम्ही बघाल. जेव्हा ग्लुकोजचे चॅनल ओपन होतात बिकॉज ऑफ द इन्सुलिन, देन ग्लुकोज एंटर्स द सेल. सो हा जो प्रकार आहे किंवा प्रतिसाद आहे, तो दिनचर्यामध्ये डे टू डे आणि आवर टू आवर, सेकंड टू सेकंड आपल्या बॉडीमध्ये होत असतो. म्हणून इथे तुम्हाला हे रोल लक्षात आलं असेल की इन्सुलिन किती महत्वाचं आहे आपल्या बॉडीमध्ये. आणि हा जो इन्सुलिन आहे, एका प्रमाणात हे इन्सुलिन त्या बॉडीमध्ये पाहिजे, तरच तो रोल निभावू शकतो. नाव जन्मजात आपल्या सगळ्यांच्या ह्याच्या बॉडीमध्ये नैसर्गिकरित्याने इन्सुलिन डेव्हलप होत असतं आणि ते आपल्याला मग असा त्याचा रोल दाखवून त्या ग्लुकोजला आत घेऊन जातं आणि आपल्या सेलला एनर्जी मिळते. ना हाऊ डज द डायबिटीज, मग कसे काय काही लोक डायबिटीज होतो काही लोकांना. म्हणजे आता तर बऱ्या प्रकारे आपला भारत हब ऑफ डायबिटीज झालेला आहे. म्हणजे आपण टॉप मोस्ट लिस्ट मध्ये आहोत, नंबर 1 झालेलो आहे डायबिटीजच्या प्रेव्हलन्स मध्ये. सो आपल्याला अतिशय आता अशी परिस्थिती वाईट आहे की रोल ऑफ इन्सुलिन नक्की आपल्याला समजून घ्यायची गरज आली, किंवा प्रत्येक 5 व्यक्तीमध्ये एका व्यक्तीला नक्की डायबिटीज आहे जो इन्सुलिन डिपेंडंट आहे. नाव डायबिटीज केव्हा होतो, इथे लिहिलेलं आहे, वेन द पॅनक्रियाज डझंट मेक इनफ ऑफ इन्सुलिन ऑर द बॉडी डझंट यूज इन्सुलिन प्रॉपरली. हे 2 कंडिशन फार महत्वाचे जाणून घेण्याचे आहेत. नाव हे आपल्याला वाटतं डायबिटीज झालं आणि आपण डायबिटीजला एक कॉमन स्वरूप घेऊन सगळ्यांना आपण असा विचार करतो की जे जे कोणी डायबिटीजचा हायपरग्लायसेमिक आलाय तो डायबेटिक आहे. नाही, डायबिटीज 2 प्रकारचे असतात. हे दोन्ही कंडिशन समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. दोन्ही कंडिशन मध्ये हाय ब्लड शुगर लेवल्स असतात, पण दोन्ही कंडिशन एज रिलेटेड आणि काही फॅक्टर रिलेटेड असतात. देर आर 2 टाइप्स ऑफ डायबिटीज, तुम्हाला इथे स्लाइड मध्ये दिसत असेल. वन टाइप ऑफ डायबिटीज त्याला ज्याला टाइप 1 म्हणतो, आणि सेकंड टाइप ऑफ डायबिटीज इज टाइप 2 डायबिटीज. या दोघांपैकी सगळ्यात जास्त प्रमाणातले जे आता एक्झिस्टिंग आपले पेशंट्स आहेत ते टाइप 2 डायबिटीज आहेत, जे एडल्ट आहेत, जे मिड एज आणि एडल्ट म्हणजे 30च्या अबाव, 25च्या अबाव जे तुमच्याकडे येतात आणि प्रिस्क्रिप्शन घेतात ऍज अ पेशंट, ते टाइप 2 वाले असतात. नाव टाइप 1 जे असतं ते खूप अर्ली एज मध्ये, चाइल्डहुड मध्ये, म्हणजे जन्मजात मुलाच्या अंगामध्ये इन्सुलिन खूपच कमी प्रमाणात असतं आणि जन्म झाल्यावर एका सर्टन एजच्या नंतर ते म्हणजे एक इनिशियल फेज मध्ये खूप रॅपिडली ते इन्सुलिन पूर्ण डेस्ट्रॉय होऊन जातं. वेअरएस इन टाइप 2 डायबिटीज जी ऑनसेट आहे ते मिड एज आणि मिड एजच्या नंतरची असते. तिथे हळूहळू सिमटम्स दिसायला लागतात. एकदा प्रॉमिनंट झाल्यावर ती सिमटम प्री डायबेटिक स्टेज जेव्हा ओलांडली जाते, मग ते डायबिटीज मध्ये लँड होतात आणि मग डॉक्टर तुम्हाला मेडिसिन्स प्रिस्क्राईब करतात. इथे टाइप 1 मध्ये एक्झॅक्टली होतं असं की इम्युन सिस्टम म्हणजे तुमच्या शरीराची जी प्रतिकार शक्ती आहे तीच काम करत नाही, राधा ती उलट काम करते. म्हणजे आपल्याला जे सेल्स जे आपल्याला म्हणजे चांगले सेल, ते आपले शत्रू नाही आहेत, म्हणजे बीटा सेल्स ऑफ लँगरहॅन्स जे आहेत त्यालाच अटॅक करतात. आपली प्रतिकार शक्ती स्वतःच्या बॉडीची त्या सेल्सला, दॅट इज बीटा सेल्सला टोटली अटॅक करते दुश्मनासारखी. आणि मग त्याच्यामुळे काय होतं की पूर्ण सेल्स डिस्ट्रॉय होतात आणि पॅनक्रियास टोटली स्टॉप टू प्रोड्यूस द इन्सुलिन. म्हणजे बॉडीमध्ये इन्सुलिन अजिबात तयारच किंवा निर्माणच होत नाही. आणि हे खूप अर्ली एज मध्ये होतं. रॅपिड ऑनसेट ऑफ साइन्स अँड सिम्पटम्स डायबिटीजचे आढळतात आणि ती खूप क्रिटिकल इन क्रॉनिक असतात. असा पेशंट बऱ्याचदा 400, 500, 800 पर्यंत त्याची शुगर जाते आणि त्याला बऱ्याचदा डायबेटिक कीटो ऍसिडोसिस होऊन तो ऍडमिट होतो आणि ऍडमिशनच्या नंतरच त्याला ट्रीटमेंट, म्हणजे त्याला त्याचं जर का जीव वाचवायचं असेल तरच ते संभाव्य असतं. सो अनदर वे इज दॅट लाईक याला ट्रीटमेंट फक्त आणि फक्त बाहेरून इन्सुलिन घेण्याची आहे. कारण आपली बॉडी जर का अजिबात इन्सुलिनच तयार करत नसेल तर आपल्याकडे कुठलाही पर्याय उरत नाही बट टू टेक द इन्सुलिन फ्रॉम द आउटसाइड. सो हिअर मॅन्डेटरीली तुमचं अख्खं जीवन आणि लाईफ पूर्ण इन्सुलिन बाहेरून घेण्यातच पूर्ण डिपेंडेंट असतं. नाव टाइप 2 मध्ये असं होतं की इन्सुलिन तयार होतं, बॉडीमध्ये एक दोन गोष्टी होतात, आयदर इन्सुलिन तयार होतं किंवा इन्सुलिन जे तयार झालेलं ते सफिशियंट अमाऊंट मध्ये नसतं. सो जे इन्सुलिन जरी तयार असलं ते सेन्सिटाईज होत नाही. इन द सेन्स जे बॉडीचे सेल्स आहेत आपल्या, जसं जे आपल्या स्वतःचे बॉडीचे सेल्स आहेत किंवा रिसेप्टर त्याला दाद देत नाही किंवा सेन्सिटाईज होत नाही. अँड सो दॅट इन्सुलिन डझंट हेल्प इन मच कॅपॅसिटी
or quantity to get the entire glucose of the blood, whatever required amount is, to go into the cell. So insufficient amount of glucose फक्त सेलमध्ये जातं, कारण इन्सुलिनच्या टुवर्ड्स प्रतिसाद सेलचा होत नाही बरोबर, किंवा इन्सुलिनची सेन्सिटिव्हिटी नसते, किंवा कमी प्रमाणात इन्सुलिन जर का तयार होत असेल तर प्रॉपर अमाऊंट ऑफ ग्लुकोज जे आहे ते सेलमध्ये जात नाही, तेव्हा आपल्याला डायबिटीज 2 होतं. आता इथे तुम्हाला हे मी क्लिअर केले की डायबिटीस 1 मध्ये मॅन्डेटरीली आपल्याला इन्सुलिन घ्यावंच लागतं बाहेरून थ्रू इंजेक्शन फॉर्म. बट डायबिटीज 2 मध्ये बऱ्यापैकी अल्गोरिदम असा आहे की सुरुवातीला डॉक्टर ओरल हायपोग्लायसेमिक्स देतात, म्हणजे डिपेंडिंग अपॉन HbA1c काय काउंट आहे त्यांचं, ग्लायकोसिलेटेड हिमोग्लोबिन किंवा रेग्युलर शुगर लेवलचा कंट्रोल कसा आहे. सो इन दिस केस सुरुवातीला एक मेडिसिन, 2 कॉम्बिनेशन ऑफ मेडिसिन अँड 3 कॉम्बिनेशन ऑफ मेडिसिन, राईट. ओरल हायपोग्लायसेमिक, इन्सुलिन सेन्सिटायझर्स अँड इन्सुलिन सेन्सिटेगोग्स असे नावाचे 3 डिफरंट टाइप्स ऑफ मेडिकेशनचे कॉम्बिनेशन्स स्टेप बाय स्टेप दिले जातात आणि मग ग्लुकोज लेवल चेक करण्यात येतो. जरीही एका काळानंतर जर का ओरल हायपोग्लायसेमिक्स व्यवस्थित काम करत नसतील, मग डॉक्टरांना मिनिमम 2 ओरल डायबेटिक्सच्या सोबत इन्सुलिन द्यावं लागतं, किंवा कधी कधी टाईप 2 चा माणूस टाईप 1 मध्ये पण कन्वर्ट होतो, कारण सेन्सिटिव्हिटी ऑफ द सेल्स कमी होते आणि हळूहळू इन्सुलिन टोटली डिग्रेड होऊन निर्माण व्हायचं बंदच करतं पॅनक्रियाज. So insulin therapy, in both the cases, it acts as a replacement or supplement to the body's natural insulin. It can help manage both type of diabetes. आपण हे ऍक्च्युअली आत्ताच डिस्कस केलेलं आहे. तर तुम्ही बघाल की इन्सुलिन निर्माण कसं होतं, एकतर आपल्या बॉडीत निर्माण होतं इन्सुलिन, किंवा आता जे बाहेरचे जे आपण इन्सुलिन घेतो प्रोडक्ट्स वगैरे ते कसे निर्माण होतात. सो तुम्ही बघाल की हे पूर्ण अनैसर्गिक पद्धतीने डीएनए रिकॉम्बिनेंट टेक्नॉलॉजीने तयार होतात. त्याचा अर्थ काय? सो ह्याचा अर्थ थोडक्यात असा आहे की म्हणजे 2 वेगळे बायोटिक जीन्स घेऊन, डीएनए तुम्हाला माहितच आहे की डीएनए म्हणजे अनुवंशिक जे काय आपलं जेनेटिक मटेरियल असतं आपल्या बॉडीमध्ये क्रोमोझोम मध्ये, ते एक्स्ट्रॅक्ट करून जे काय आपलं पूर्ण स्वरूप आपल्या बॉडीचं असतं ते ठरवतं की आपले जीन्स कुठून आले, त्याने अनुवंशिकता ठरवतं. नाव इथे काय केलं जातं की सेन्स आपली बॉडी आता निर्माण करत नाहीये, तो बाहेरून इन्सुलिन घ्यायचं, तर मग तो कसा तयार करायचा निर्माण. सो बाहेरून आपण मग बॅक्टेरिया, आता सोर्सेस आहेत वेगळे, ह्युमन इन्सुलिन आहे, बॅक्टेरिया आहे, किंवा अॅनिमल सोर्सेस आपल्याला घ्यावे लागतात. त्याच्यातून आपल्याला जेनेटिक लेवलचं, जसं इथे प्लास्मिड आहे, प्लास्मिड हा एक्स्ट्रा क्रोमोझोमल एक डीएनए प्रकार असतो जो इंडिपेंडेंट असतो ऑफ क्रोमोझोम, आणि हा प्लास्मिड हा बॅक्टेरियम कडून एक्स्ट्रॅक्ट केला जातो. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर ह्याच्या जे जेनेटिक मटेरियलला मॉडिफाय केलं जातं, ह्याचं स्ट्रक्चर जेवढं आपल्याला पाहिजे तेवढेच प्रोटीन चेन ह्याच्यातून घेतले जातात. काही एन्झाईम्स जे अननेसेसरी असतात त्याला ट्रिम केलं जातं. परत या स्ट्रक्चरला घेऊन, या जीन्सच्या पोर्शनला घेऊन परत ह्युमन इन्सुलिन जीनच्या सोबत कॉम्बिनेशन केलं जातं जेनेटिक टेक्नॉलॉजीने. परत त्याला जेनेटिक मॉडिफाईड बॅक्टेरियम मध्ये परत इन्सर्ट केलं जातं. ते झाल्यानंतर मग त्याला रेप्लिकेट केलं जातं आणि बरेच इन्सुलिन प्रोटीन्स त्याच्यातून निर्माण होतात जेनेटिकली मॉडिफाईड, ज्याला आपण डीएनए रिकॉम्बिनेंट टेक्नॉलॉजी मॉलिक्युल्स म्हणतो किंवा इन्सुलिन प्रोटीन्स म्हणतो. परत हे रॉ मटेरियल जेव्हा आपल्याला रेडी मिळतं, इन्सुलिनचे मॉलिक्युल्स आपल्याला मिळतात, त्याला परत फॉर्मेंटेशन प्रोसेसनी त्याला आणखीन व्यवस्थित फॉर्मेंट करून त्याला मच्युअर केलं जातं. त्याच्यानंतर त्याला प्युरिफाय केलं जातं, बऱ्याच गोष्टी प्युरिफाय करून त्याला क्लिअर केलं जातं, आणि क्लिअर सोल्युशन जेव्हा बनतं, राईट, त्याच्यानंतर काही नॉन क्लिअर सोल्युशन्स पण असतात, ते आपण नंतर बोलूया त्या बाबतीत. पण त्यांना मग प्युरिफाय केल्यानंतर मग असं आपल्याला डिस्पेन्स केलं जातं वेगवेगळ्या वायल्स मध्ये, रिक्वायर्ड अमाऊंट मध्ये, रिक्वायर्ड डोसेजच्या प्रमाणे त्याला फिल केलं जातं, आणि भरपूर गोष्टी आहेत प्रोडक्शन किंवा मॅन्युफॅक्चरिंगच्या इथे. दॅट इज आउट ऑफ स्कोप ऑफ दिस लेक्चर. आणि मग इन्सुलिन हे इट इज रेडी फॉर डिस्ट्रीब्युशन. बऱ्याच प्रोसेस आहेत, पण हे थोडक्यात. रिकॉम्बिनेंट टेक्नॉलॉजी मध्ये तुम्ही बघाल की 2 प्रकारचे जीन्स आपण घेतलेले आहेत, कॉम्बिनेशन ऑफ 2 डिफरंट टाइप्स ऑफ डीएनए मटेरियल, आणि त्याला कंबाईन करून आपण 2 वेगळ्या सोर्सेस मधून आपण इन्सुलिन प्रोटीन निर्माण केलेलं आहे, जे बऱ्यापैकी रेप्लिकेट करतं जे आपली ओरिजिनल बॉडी नैसर्गिक पद्धतीने जे इन्सुलिन बनवतं. इट इज क्वाईट पॅरलल टू दॅट, एक्झॅक्ट सिमिलर टू दॅट, किंवा सेम पण म्हणता येईल. त्याचं फंक्शनिंग पण सेम असतं, बऱ्यापैकी साईड इफेक्ट्स पण नसतात, कारण नैसर्गिक पद्धतीने जर का इन्सुलिन आपल्या बॉडीमध्ये प्रोड्यूस, आपल्याला तुम्ही कधी ऐकलं असेल का इन्सुलिनमुळे आपल्याला साईड इफेक्ट झालाय? नेव्हर.
सेम वे इथे पण ही खूप हाय टेक्नॉलॉजीने तयार केलेलं इन्सुलिन अतिशय क्वालिटी पद्धतीने तयार करून क्वाईट सिमिलर टू फिजिओलॉजिकल म्हणजे जे नैसर्गिक बॉडी आपली इन्सुलिन करते त्याच प्रकारचं असतं आणि इट इज क्वाईट इफेक्टिव्ह ॲज गुड ॲज नॅचरल इन्सुलिन ओनली. नाव याच्यानंतर तुम्ही बघाल आता इन्सुलिनचा आपण बघितलं की व्हॉट एक्झॅक्टली इन्सुलिन इज अँड हाऊ इट इज प्रोड्यूस. ह्याच्या व्यतिरिक्त जरी इन्सुलिन आपण केलंय इन्सुलिन ॲज आय सेड जेनेट इन द युनिट बेसिक चेन्स मध्ये जर का इन्सुलिनची आपण प्रॉपर्टी बघितली तर इट इज प्रोटीन बाय नेचर. आणि कुठलंही प्रोटीन जर का तुम्ही एक्स्ट्रीम कंडिशन्सला जर का एक्सपोज केलं अतिशय हाय टेम्परेचरला किंवा अतिशय लो टेम्परेचरमध्ये जर का तुम्ही एक्सपोज केलं तर ते त्याचं प्रोटीन पूर्ण कॉग्युलेट होऊन पूर्ण डिस्ट्रॉय होतं त्याचं स्ट्रक्चर. एकदा कुठल्याही औषधाचं बेसिक मॉलिक्युलचं स्ट्रक्चर जर का डिस्ट्रॉय झालं कुठल्याही कारणास्तव तर त्याची ओरिजिनल प्रॉपर्टी किंवा फंक्शन लॉस होते आणि ते एका टॉक्सिक स्वरूपात ते ऍक्च्युली कन्वर्ट होतं. सो ते युजलेस होऊन जातं. सो इट इज व्हेरी व्हेरी मच इम्पॉर्टंट दॅट इवन इन स्पाइट ऑफ तुम्ही जर का इन्सुलिन खूप क्वालिटी पद्धतीने जरी मॅन्युफॅक्चर केलंय ओके सगळ्या नॉर्म्स हे करून तरी त्याला तुम्हाला हे महत्वाचं असतं की स्ट्रिक्ट कोल्ड चेन स्टँडर्ड्स तुम्हाला स्टोरेजचे मेंटेन करावे लागतात. सो इन्सुलिन इज कॅटेगराइज एज अ कोल्ड चेन प्रोडक्ट म्हणजे एका स्पेसिफिक टेम्परेचर मध्येच त्याचं जी काय म्हणजे त्याचं स्टोरेज आहे किंवा जरी तुम्ही त्याला एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणावर नेत असाल ट्रान्सपोर्ट करत असाल किंवा त्या पेशंटला देत असाल आणि पेशंट त्याला घरी जाईस तोपर्यंत राईट फ्रॉम द मॅन्युफॅक्चरिंग युनिट पासून जे होलसेल जे मॅन्युफॅक्चरर कडून डिस्ट्रीब्युटर कडे जातं फ्रॉम डिस्ट्रीब्युटर इट मे गो टू द फार्मसी अँड इट वुड गो टू द पेशंट हु इज अ एंड कस्टमर हु इज गोइंग टू यूज दिस आणि तो घरी जाऊन तो युज करतो. फार्मसीमध्ये तो परचेस करतो घरी जाऊन युज करतो. तोपर्यंत ही टिपिकल एक रेंज असते टेम्परेचरची अख्ख्या स्पेसिफिक प्रोसेसमध्ये ही चेन टेम्परेचर ते मॅन्डेटरीली मेंटेन करावंच लागतं. So it says that it is essential to store and transport insulin products within a specific range of 2 to 8 डिग्री. हे कुठून आलं 2 to 8 डिग्री? हे खूप सारे रिसर्च करून जे काय R&D केलेली असेल ज्यांनी कोणी हा मॉलिक्युल केला असेल ह्या कंपन्यांनी ह्याला डिस्कवर केलेला आहे डिझाईन केलेला आहे त्यांनी हे खूप रिसर्चच्या नंतर हा टेम्परेचर रेंज ऑफ स्टेबिलिटी काढलेला आहे. सो या टेम्परेचरलाच इन्सुलिन फक्त स्टेबल राहू शकतं. याच्या खाली किंवा याच्या वरती जर का गेलं तर हळूहळू इन्सुलिन ऍज आय सेड गेट्स डिस्ट्रॉइड आणि ते युजलेस होऊन जातं. सो इट इज व्हेरी व्हेरी स्ट्रिक्ट दॅट कोल्ड चेन स्टँडर्ड्स हॅज टू बी मॅनेज्ड. नाव सो बेस्ट प्रॅक्टिसेस फॉर इन्सुलिन स्टोरेज ड्युरिंग समर्स आपण हे करतोय कारण आता तुम्ही बघितलं असेल की किंवा आपण महसूस पण केलेलं आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे काही बऱ्याच ठिकाणी आपलं पुणे इतकं सुंदर क्लायमेट कुठेच नव्हतं पूर्वी. पुणे आणि बँगलोर वॉज ऍक्च्युली नोन फॉर व्हेरी गुड कंट्रोल्ड अँड मॅनेज्ड यु नो टेम्परेचर वाईज क्लायमॅटिक कंडिशन्स. नाव आता तसं राहिलं नाहीये सगळीकडे एक्स्ट्रीम मध्ये पुण्यात पण 40 डिग्रीच्या वरती टेम्परेचर जातो. नागपूर सारख्या ठिकाणी 45च्या पर्यंत पोहोचलेलं आहे टेम्परेचर. सो इफ वी क्लेम दॅट 2 to 8 डिग्री सेल्सिअस मध्ये आपल्याला ठेवायला हवं तर हाऊ दिस कंडिशन्स वुड बी अफेक्टिंग. सो इन स्पाइट ऑफ दॅट हे म्हणजे आपल्याला ह्याच्यावरती पण मात देऊन आपल्याला ह्याच्या जे काय म्हणजे कसं हे प्रिव्हेंट करता येईल की इन्सुलिन शुड नॉट गेट डिस्ट्रॉइड इन समर अँड शुड स्टे इंटॅक्ट ॲट एक्स्ट्रीम कंडिशन्स ऑल्सो त्याच्यासाठी काही बऱ्याच महत्वाचे इथे स्टेप्स दिलेले आहेत किंवा मेथड सांगितलेले आहेत. सो इथे इफ यू गॉट टू सी इन त्यांनी हिअर आर सम रेकमेंडेशन फॉर इन्सुलिन स्टोरेज हे जनरल रेकमेंडेशन्स आहेत जे आपल्याला पाळायला पाहिजेत इन वेरियस डिफरंट टाइप्स ऑफ कन्सिडरिंग ऑल द पॅरामीटर्स. इन्सुलिन शुड बी ट्रान्सफर टू रेफ्रिजरेटर इमिजिएटली अपॉन अरायवल फ्रॉम द डिस्ट्रीब्युटर. डिस्ट्रीब्युटर कारण कुठे फार्मासिस्टकडे आलं तरी त्यांनी ते मेंटेन करायला पाहिजे. फार्मासिस्टना जेव्हा पेशंटला दिल्यावर तो घरी जाईस तोपर्यंत आणि त्याला त्यांनी हे स्टोअर करायला पाहिजे एका स्पेसिफिक टेम्परेचरमध्ये. दिस इज व्हॉट इट मीन्स. देन all insulin products that is vials pens cartridges should be stored at recommended temperature that is between 2 to 8. हे स्टँडर्ड ठरलेलं आहे इन्सुलिनचं that it has to be stored at 2 to 8 degree Celsius always and this should be emphasized. हे तुम्ही पण एकदम पूर्ण ठामपणे this has to be kept in your brain. आणि जेव्हा पेशंट तुमच्याकडे येतो सगळ्या पेशंटला ही महत्वाची जी काय म्हणजे महत्वाचा जो पॅरामीटर आहे तुम्ही सारखं
त्याच्या ही सुद्धा डोक्यात हे तुम्ही भरवायला हवं आणि त्याला हे सांगणं अतिशय गरजेचं आहे. अदरवाईज तुमच्यापर्यंत जरी तुम्ही चांगला प्रयत्न केला असेल, ती चांगली क्वालिटी GMP जरी तुम्ही वापरली असेल, पण पेशंटची जर का चूक झाली कन्झ्युमर एंडमध्ये, त्यांनी स्टोअरच नाही केलं, तर देन इट इज गोइंग टू बी युजलेस फॉर हिम अँड देन ही विल नॉट बी अफेक्टेड आणि त्याचा ग्लुकोज कधीच कंट्रोलमध्ये येणार नाही आणि सारखा सारखा डायबिटीजमुळे त्याला अनकंट्रोल कंडिशन मध्ये जाईल आयदर, किंवा कॉम्प्लिकेटेड कंडिशन ऑफ डायबिटीज मध्ये जर का गेला, डीके वगैरे हायपोऑस्मोलर कंडिशन जर त्याची झाली, तर त्याला ऍडमिट व्हावं लागेल आणि खूप त्याला खर्च होईल. सो दिस इज हाऊ इट मे हॅपन विथ अ स्मॉल मिस्टेक्स. नेव्हर कीप इन्सुलिन इन डीप फ्रीजर और डायरेक्टली ऑन द आइस. ऍज आय सेड की एक्स्ट्रीम टेम्परेचर 2च्या खाली गेलं, फ्रीजिंग टेम्परेचर 0च्या खाली असतं, then it is going to what? It is going to destroy the protein chain of the insulin. आणि मग that will again become, it will damage the insulin. Do not use the refrigerator to store. ज्या रेफ्रिजरेटर मध्ये तुम्ही स्टोअर करताय त्या रेफ्रिजरेटरचं पिक दिलं त्यांनी, तुम्ही बघाल तर इथे ऍक्च्युली हे मेडिसिनल रेफ्रिजरेटर आहे, पण घरी गेल्यावर आपल्याकडे नॉर्मल रेफ्रिजरेटर असतो आणि रेफ्रिजरेटरच्या 3 वेगवेगळ्या ऍक्च्युली टेम्परेचर्स असतात. डोअर टेम्परेचर इज द कूल, then inner temperature is cool, door temperature is cold, and जे above temperature freezing असतो, जिथे आपण आईस्क्रीम वगैरे ठेवतो तो फ्रीजिंग कंडिशन मध्ये असतो. नाउ द बेस्ट स्टोरेज, whatever education which you can give to the patient and which he should be storing it as, या फ्रीजच्या एकदम मधला जो भाग आहे तो मेनली मोकळा पाहिजे and mainly it should be meant for storing the insulin vial, cartridge, and the pen only, and the syringe as well. ते कसं स्टोअर करायचं पुढे अजून मेथडॉलॉजी दिली आहे स्पेसिफिकली, ते आपण बघूया. आणि बाकी व्यतिरिक्त कुठलाही क्लटर म्हणजे आजूबाजू त्याच्या फ्रीज या या मधल्या भागामध्ये किंवा वरच्या आणि खालच्या पण खूप क्लटर नसावा. बाकीचे इतर प्रोडक्ट अवे असावेत आणि कमी असावेत. 50%च फ्रीज भरलेला असायला पाहिजे. त्याच्या व्यतिरिक्त जर का जास्त भरलेला असेल तर दॅट मे कंटामिनेट द इन्सुलिन अँड अगेन इट विल बी अ प्रॉब्लेमॅटिक थिंग. सो दिस इज हाऊ यू शुड बी. आणि हा जो काही तुम्ही इन्सुलिनच्या ज्या काही टूल्स आहेत, डिव्हाइसेस आहेत, ते तुम्ही एकदम फ्रीजरच्या खाली नाही ठेवायचे किंवा डोअरच्या भागामध्ये एकदम फ्रीजरच्या समोर नाही ठेवायचे, कारण त्या भागातला टेम्परेचर एकदम लो असतो अँड दॅट माइट ऍक्च्युअली अगेन प्रिसिपिटेट द इन्सुलिन. सो दॅट इज वन थिंग. नेक्स्ट थिंग, नेव्हर कीप द इन्सुलिन, हे सेम थिंग लाईक आयसिंग फ्रीजिंग कंडिशन मध्ये अजिबात ठेवायचंच नाहीये. डू नॉट यूज फ्रीजर फॉर द स्टोरिंग अदर फूड बेवरेजेस, म्हणजे क्लटर नसावा. यूज अन इंटरनल थर्मोमीटर, कारण एक्सटर्नली जे टेम्परेचर असतं ते आपल्या रूमचं टेम्परेचर असतं अँड दॅट मे अफेक्ट द फ्रीजरचं बाहेरचं जे असतं टेम्परेचर, दॅट कॅनॉट बी अ रिअलिस्टिक टेम्परेचर. सो आतमध्ये काही कधी बऱ्याचदा कधी कधी बाहेरमध्ये लॉगर्स असतात, आतमध्ये फ्रीजिंग टेम्परेचर आजकाल इनबिल्ट असतात फॉर मेडिसिनल फॉर some of the fridges. If possible, they can always check. You can have an internal thermometer to check the internal condition. Especially pharmacy मध्ये आपण हे करू शकतो. इंटरनल थर्मोमीटर कंडिशननी आपल्या इंटरनल ऍक्च्युअल टेम्परेचर किती आहे, व्हेरिएट तर होत नाही, ते आपण बऱ्यापैकी मॉनिटर करू शकतो. The refrigerator for insulin should be defrosted every 6 to 8 weeks if it is not self defrosting. बऱ्याचदा हल्लीच्या आता ऍडव्हान्स काळामध्ये सगळ्यांकडे आता डिफ्रॉस्ट ऑटोमॅटिक सिस्टम असतं, पण काही लोकांचं एखाद्या वेळेस खराब झालं किंवा ते काम करत नसेल किंवा नसेल, दॅट इज अ टाइम वेन 6 to 8 वीक्सच्या अंतरावरती, म्हणजे 1.5 महिन्याच्या किंवा 2 महिन्याच्या मध्ये एकदा तरी कमीत कमी त्यांनी ते डिफ्रॉस्ट करावं, सो दॅट द टेम्परेचर विल बी बॅलन्स्ड अँड मेंटेन ॲज रिक्वायर्ड. नाउ इन्सुलिन स्टोरेज टिप्स कशा आहेत? एफिशियंट डिझाईन पाहिजे. रेफ्रिजरेटर मेनली जसा जो मेडिकल स्टोअर मध्ये किंवा शॉप्स मध्ये होतो की टॉप ओपनिंग, तो ऍक्च्युली बऱ्यापैकी प्रेफरेबल असतो फॉर स्टोरिंग द इन्सुलिन, बट आपल्या घरात नसतो असा. सो वर्टिकल ह्यानेच आपल्याला पेशंटला ऍक्च्युली दॅट हॅज टू बी युज्ड. प्रॉपर प्लेसमेंट पाहिजे. मी ऑलरेडी तुम्हाला सांगितलंय की आर्म्स लेंथ, एक तर फ्रीज जो असतो तो सुद्धा, जे आपले वॉल असतात तिथे आपण एकदम सटवून ठेवतो तसं नाही करायचं. त्याचा कंप्रेसर खराब होऊ शकतो किंवा वॉर्म टेम्परेचर निर्माण होऊन आतल्या टेम्परेचर अफेक्ट होऊ शकतो. सो एक अराउंड आर्म्स लेंथच्या अवे फ्रीजला कधी पण आपल्याला जे काय आपलं हे असते, दिवार असते राईट, किंवा वॉल असतो आपल्या घरातला, त्याच्यापासून दूर ठेवायचं. सो एअर सर्क्युलेशन पण चांगलं होतं, फ्रीजचं टेम्परेचर पण आतला बाहेरचा मेंटेन होऊन जातं.
स्टोरेज रेस्ट्रिक्शन्स ऑलरेडी मी सांगितलंय. रूम एन्व्हायरमेंट जर जास्त फ्रीज असतील, आता घरात एकच असतो, बऱ्याच 1 2 3 असतील, तर देन यू हॅव टू ऑल्सो मेंटेन दॅट द compressor and all that they may again increase the temperature of the room. You have to then again manage and maintain with the help of air conditioning the external temperature as well. Maintenance schedule, परफॉर्म रेग्युलर सर्व्हिसिंग करायला पाहिजे आपण, जर का आपण औषधं नेहमी ठेवत असतील. टेम्परेचर मॉनिटरिंग, इंटरनल मॉनिटरिंग थर्मोमीटर सिस्टम एक आहे, जे कॅलिब्रेटेड आणि व्यवस्थित रिडिंग अँड अॅक्युरेट त्याची स्वतःची पाहिजे, ते खराब होता कामा नये. सो त्यालाही टाइम टू टाइम इंजिनिअरिंगला बोलून तुम्ही ते कॅलिब्रेट करून घ्यायला पाहिजे. ऑल्सो इन्स्टॉल अन इंडिपेंडेंट पॉवर डिजिटल थर्मोमीटर टू रेकॉर्ड करंट टेम्परेचर्स, दॅट इज कॅन बी एक्सटर्नल टेम्परेचर्स. सो स्टेप्स टू मिनिमाइज डॅमेज टू द इन्सुलिन प्रोडक्ट्स, इथं बऱ्यापैकी अगेन परत हे दिलंय की ही कंडिशन कधी असू शकते. ठीक आहे, फ्रीज आहे, पण हल्लीच्या काळात रेनी सीझन मध्ये किंवा समर सीझन्स मध्ये बऱ्याचदा लोड शेडिंग असतं आपल्या इलेक्ट्रिसिटीचं. सो दॅट टाइम ऑलवेज वी फेस दिस पॉवर आउटेज. सो पॉवर बऱ्यापैकी 1 तासासाठी, कधी कधी 2 तासासाठी, अर्ध्या दिवसासाठी किंवा अर्ध्या तासासाठी सुद्धा पॉवर येत जात राहते. तेव्हा आपण कसं मॅनेज करायचं ते इथे टिप्स दिलेले आहेत. So time of the power outage should be noted. The refrigerator and freezer doors should not be opened जेव्हा पॉवर नसेल, कारण सारखं ओपन उघडपणे बाहेर केलं तर टेम्परेचर आतमधला एकदम कमी होऊन जाईल, सॉरी एकदम वॉर्म होऊन जाईल. आणि जर का कंटिन्युअस पॉवर येत नसेल तर 24 तास कमीत कमी तुम्ही मॉनिटरिंग करा. त्याच्यानंतर तुम्हाला फ्रीज मधून काढून इन्सुलिन आणि इन्सुलिनचे जेवढे डिव्हाइसेस आहेत त्याला तुम्ही एक दुसऱ्या आईस कूल बॉक्सेस मध्ये किंवा इन्सुलेटेड जे कूल बॉक्सेस आहेत त्याच्यामध्ये तुम्ही ट्रान्सफर करून त्याचं टेम्परेचर मॅनेज करा. आणि जेव्हा इलेक्ट्रिसिटी येईल तो देन इन दॅट केस टेम्परेचर आधी रेफ्रिजरेटरचा तुम्ही बॅलन्स होऊ द्या, त्याला चेक करा. जेव्हा एक अटेनमेंट झाली टेम्परेचरची व्यवस्थित आतमध्ये 2 to 8 डिग्री सेल्सिअस त्या एन्व्हायरमेंटमध्ये, देन अगेन यू ट्रान्सफर बॅक फ्रॉम युअर कूल बॉक्सेस ऑर वॉट एव्हर युअर इन्सुलेटेड बॉक्सेस जे तुम्ही बाहेर काढून ठेवले होते, then again you shifted back to the refrigerator. There are some medical fridge calibrations now. This is often used not in the houses, but तुमच्या फार्मसीमध्ये असतात. सो मेडिकल फ्रीज तुम्हाला ऑलरेडी माहिती आहे सगळ्यांना, माझ्यापेक्षा जरा जास्तच तुम्ही प्रॅक्टिकली ते हँडल करत असाल. सो आय नीडंट टेल मच अबाउट, बट देन इट इज व्हेरी इम्पॉर्टंट सर्टन टिप्स, बिकॉज ॲट युअर एंड ऑल्सो ॲज अ फार्मासिस्ट तुम्ही हे स्टोरेज कंडिशन्स पाळायला हवे आणि ह्याच्यावरती लक्षपूर्वक तुम्ही हे काळजी घ्यायला पाहिजे. टेम्परेचर मॉनिटरिंग इन्सुलिनची ठेवायलाच हवी जशी तुमच्या एंडमध्ये पण. सो इथे व्हेरीफाईंग अँड ऍडजस्टमेंट ऑफ टेम्परेचर वारंवार तुम्ही करायला हवं. फाईन. आणि इथे तुम्ही हा जो फ्रीज असतो दॅट यू यूज ओनली फॉर स्टोरिंग सर्टन कंडिशन्स मध्ये वॅक्सिन्स, मेडिकेशन्स, ब्लड सॅम्पल्स, बायोलॉजिकल मटेरियल्स अँड इन्सुलिन ॲज वेल, यांच्या सगळ्यांच्या स्टोरेज requirements and the temperatures would be different. So you should be either having a segregated medical storage fridge, कारण काही खूप फ्रीजिंग कंडिशन मध्ये तुम्हाला वॅक्सिन्स करावे लागतात मायनस मध्ये पण इन्सुलिन हॅज टू बी 2 to 8. सो सी टू इट दॅट यू हॅव अ सेग्रिगेटेड स्टोरेज कंडिशन्स ऑफ सच मेडिकल फ्रिज ॲज वेल. त्यालाही कॅलिब्रेशन पाहिजे, त्याचंही मॉनिटरिंग आणि लॉगिंग सिस्टम पाहिजे. लॉगर्स यूज करायला पाहिजे जे प्रत्येक सेकंड टू सेकंड, टाइम टू टाइम, अख्ख्या दिवसाचा किंवा रोजच्या रोज बेसिसवरती ते टेम्परेचर व्हेरिएशनला रेकॉर्ड करून तुम्ही ते मॉनिटर करू शकाल. सो कॅलिब्रेशन इट इज परफॉर्म ऑलवेज बाय द इंजिनियर्स. आणि तुम्हाला माहिती आहे तुमच्या मॅन्युअल प्रमाणे किंवा कॉन्ट्रॅक्ट प्रमाणे इंजिनियरला कधी बोलवायचं, पण तुमचंही लक्ष असू द्यायला पाहिजे. एखाद्या वेळेस तुम्हाला वाटलं की लॉट ऑफ व्हेरिएशन्स आर देअर, so please call back your engineer and again get it rectified so that there is a continuous persistent temperature which is managed. So data loggers and तुम्ही यूज करू शकता, किंवा टेम्परेचर कंट्रोल अलार्मिंग सिस्टम्स बऱ्यापैकी अब्रॉड मध्ये यूज केले जातात. डाटा लॉगर्स म्हणजे जे असतात, म्हणजे लॉगिंग सिस्टम मॅन्युअली पण केली जाते आणि ऑटोमॅटिक सिस्टम्स पण असतात विच ऑटोमॅटिकली रेकॉर्ड्स डे टू डे बेसिस, सेकंड टू सेकंड बेसिस टेम्परेचर व्हेरिएशन, आणि एका डेटा फॉर्म मध्ये ते स्टोअर पण होतं जे तुम्ही वारंवार बघून ते तुम्ही तुमच्या ऑडिटसाठी वापरू शकता. आणि त्याच्यातून तुम्हाला जर का काही प्रॉब्लेम आढळला तर तुम्ही त्याला प्रिव्हेंटही करू शकता. सो इट इज लाईक अ प्रोव्हाइडिंग हिस्टॉरिकल टेम्परेचर डेटा सिस्टम आहे ही. तर ह्याचे बरेच ऍडव्हान्टेज. देर आर सर्टन टेम्परेचर कंट्रोल अलार्मिंग सिस्टम्स ऑल्सो. ऍडव्हान्स लॉगर्स असतात ज्याच्यामध्ये तुम्ही टेम्परेचर सेट करून की आम्हाला या टेम्परेचरला या ड्युरेशन पर्यंत हे पूर्ण आम्हाला लॉगिंग सिस्टमचा डेटा हवा. सो वी कम टू नो दॅट की when has the temperature got variated to what degree and in how much duration.
so that you can rectify that. And also it the advantage काय allows pre-programming of the temperature, की कुठल्या टेम्परेचरला सेट करून कुठल्या त्या कुठल्या ड्युरेशन पर्यंत लॉग इन तो म्हणजे तुम्हाला तो डेटा हवा आहे टेम्परेचर व्हेरिएशनचा. देन इट ऑल्सो हॅज अ अलर्ट सिस्टम. सपोज आउट ऑफ रेंज 2 आणि 8च्या डिग्रीमध्ये फॉर एक्झाम्पल तुम्हाला इन्सुलिन जर का स्टोअर करायचं आहे आणि ते बियॉन्ड गेलं बरोबर किंवा खाली झालं तर बरोबर अलार्म सिस्टम वाचतो, so that it alerts you and it tells you very directly that there is some problem with the temperature variation, so that you can take a cognizance and maintains optimum storage conditions. This is very, very advantageous and little high end, high advanced technology. Then ट्रान्सपोर्टेशन, दिस इज व्हॉट आय वॉज टॉकिंग अबाउट. आपला एंड कस्टमर नेहमी पेशंट असतो, सो आपल्याला त्याच्या एंडनेही आपल्याला बघायला पाहिजे किंवा त्याला आपण एज्युकेट किंवा अवेअर करायला पाहिजे इन केस ऑफ टेम्परेचर व्हेरिएशन. सो तुम्ही तुमच्यापर्यंत जरी क्वालिटी मेंटेन केली किंवा आणि पाळली आणि टेम्परेचर व्यवस्थित तुम्ही जरी स्टोरेज कंडिशन्स तुम्ही जर का पाळल्या असतील, हाऊ ऑफ द पेशंट इज ही दॅट त्या पेशंटला बऱ्याच प्रॉब्लेम्स कदाचित फेस करू लागू शकत असतात. काही लोकांच्या घरी फ्रीज जरी असला आणि बऱ्यापैकी आता गावी पण फ्रीज असतो वगैरे, इकॉनॉमिकल कंडिशन लोकांची बऱ्यापैकी बरी झालेली आहे. सो वी हॅव टू सी दॅट की त्याला व्यवस्थित स्टोरेज कंडिशन माहिती आहेत का. सो यू कॅन व्हेरीफाय वेन यू आर डिस्पेन्सिंग इन्सुलिन टू द पेशंट, बिकॉज हा जो एंड कस्टमरनी जर का व्यवस्थित स्टोरेज टेम्परेचर त्याच्या एंडला मेंटेन नाही केलं, कारण रोजच्या रोज बेसिसवरती तो वापरणार आहे, then he is using altogether a very toxic material किंवा destroyed insulin. So it is very important that you educate him. It hardly takes 5 to 10 minutes to tell him the important points so that he follows and he will never go wrong once you tell him properly. So the best practices for transporting insulin during the summer to the home of the patient. So insulin should be transported safely without shaking and exposing to higher temperatures more than 32 degree. याच्यासाठी बरेच स्टोरेज कंटेनर्स निघालेले आहेत किंवा आहेत आणि बॉक्सेस दॅट वी विल सी इन द नेक्स्ट स्लाइड. इन्सुलिन शुड बी ट्रान्सपोर्टेड फ्रॉम फार्मसी टू होम इन रिजिड कंटेनर्स, म्हणजे खूप रॉबस्ट आणि खूप असे स्टडी म्हणजे स्ट्रॉंग कंटेनर्स, जे काय म्हणजे काचेचे किंवा असे फुटणारे किंवा लिकेज प्रूफ वगैरे असे असणारे पाहिजेत, फुटणारे नाही पाहिजेत. सो दॅट अगेन किंवा असे थिन मटेरियल्स वेअर इन द सनलाइट वुड डायरेक्टली बी हिटिंग दॅम अँड इन्क्रीजिंग द टेम्परेचर. सो यू शुड हॅव अ व्हेरी रिजिड स्टडी आणि खूप स्ट्रॉंग कंटेनर मध्ये त्याला स्टोअर करायला हवं. देन इट शुड रिमेन इट्स ओरिजिनल पॅकिंग. सो अगेन द पॅकिंग जे आहे ते बऱ्यापैकी मॅन्युफॅक्चररनी रिसर्च करूनच त्याच्यामध्ये पॅक केलेलं असतं, सो दॅट इट विल प्रोटेक्ट फ्रॉम द एक्सटर्नल एन्व्हायरमेंट अँड pilferages, then leakages and all that. An insulated bag or cooling pouch is ideal for transport for the insulin to avoid sudden temperature variations. हल्ली बऱ्याचदा मी बघितलंय, ऍटलीस्ट लाईक रुबी इज व्हेरी नियर बाय टू माय हाऊस. मी वानवडी सारख्या ठिकाणी राहते आणि एक जे वानवडी रुबी माझ्या जवळच आहे. So whenever I have gone for my parents and taken the insulin or this type of material, they always will be giving a cooling bag for that. माझं घर बऱ्यापैकी नियर बाय, तरी ते कूलिंग बॅग घरी येईस तोपर्यंत टेम्परेचर पूर्ण मेंटेन राहतो. देन आय ट्रान्सफर टू द फ्रिज. सो दॅट सिस्टम इज ऑलरेडी देअर अँड मेनी ऑफ अस शुड बी प्रॅक्टिसिंग. ऍटलीस्ट तो पेशंट जर का ट्रॅव्हल करणार असेल आणि खूप लांब जाणार असेल किंवा अशा ठिकाणून आणणार असेल की खूप जसं नागपूर ठिकाण आहे, नाशिक ठिकाण आहे, ते भरपूर बऱ्यापैकी टेम्परेचर्स हाय असतात. सो एटलीस्ट तुम्ही जरी त्याला तुम्हाला विचारलं की तुम्ही कुठून आलात, आणि देन यू कॅन ऑलवेज advise them and help them out with giving them these cooling containers which will help them and maintain the temperature till he reaches the home. Transporting insulin immersed in water is equally discouraged. काही लोक जर का सजेस्ट करत असतील किंवा काही लोकांना असं वाटतं माझ्याकडे पाण्याची बाटली आहे आणि हे ते काचेचं वायल आहे, सर मी ह्याच्यात टाकली तर ते थंडच राहील, पण त्यांना हे माहित नाहीये कुठे जर का पाणी आतमध्ये शिरलं इट विल टोटली डायल्यूट अँड इट विल टोटली डिस्ट्रॉय द इन्सुलिन प्रोडक्ट. पूर्ण लेबल खराब होऊ शकतं आणि इन्स्ट्रक्शन त्याला रीड करता येणार नाही. नाव खालीच्या काळात अब्रॉडमध्ये हा प्रथा आहेच आहे, आपल्या इथे पण चालू झालेली आहे बऱ्यापैकी. आपल्या मेट्रो आणि चांगल्या ए ग्रेड वगैरे सिटीज जे आहेत आपल्या, त्याच्यामध्ये हे इम्प्रोवाइज कंडिशन्स आर फॉलोड फ्रॉम द मेडिकल फार्मसी ऑनवर्ड्स. इम्प्रोवाइज वे ऑफ स्टोरिंग अँड ट्रान्सपोर्टिंग इन्सुलिन मध्ये तुम्ही हा बघाल, हा ट्रान्सपोर्ट बॉक्स आहे.
how this transport box can be जर का यूज करत नसाल तर यू कॅन ऑलवेज ऑनलाईन हे बऱ्यापैकी जे फार्मासिस्ट आहे तुम्ही ऑनलाईन हे मागवू शकता फ्रॉम गुड साईट लाईक अमेझॉन फ्लिपकार्ट दे आर इट इज अवेलेबल ऑल्सो फ्रॉम युअर होलसेल सॉरी होलसेलर्स जे आहेत तुमचे मेडिसिन वाले किंवा डिस्ट्रीब्युटर्स अँड ऑल दे मस्ट बी हॅव्हिंग इट सो यू सी द सिस्टम ऑफ स्टोरिंग वेन यू कॅन ऍडवाइज द पेशंट की खाली तुम्ही त्याला हेल्प करू शकता खाली आईस क्यूब्स वरती एक लेअर ऑफ कॉटन त्याच्यावरती मग इन्सुलिन वायल ठेवायची त्याच्यानंतर अजून एक कॉटन ऑफ लेअर आहे त्याच्यानंतर आईस क्यूब्स ठेवायचे डायरेक्टली आईस क्यूब्स वरती ठेवल्यावर ते डायरेक्टली फ्रीज होऊ शकतं दॅट इज वाय यू शुड हॅव द कॉटन layers in between so that direct contact of the insulin vial should not come with the ice cubes fine so it will not get freeze हे काही अशी बॉक्सेस पण आहेत जे यू कॅन सी दॅट लाईक हे आईस बॉक्सेस म्हणतात त्याला विथ सेन्सर्स अँड टेम्परेचर कंट्रोलिंग मॉनिटरिंग सिस्टम आहे याच्यावरती विच ऑल्सो टॉक्स अबाउट की तुम्ही फार्मासिस्ट कडून घेऊन जाऊन किंवा ट्रान्सपोर्ट मध्ये जेव्हा तुम्ही एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणाकडे इन्सुलिनला ट्रान्सपोर्ट करताय what was the temperature variations whether it was maintained or not so very good system it has got आणि होम मध्ये कसं स्टोअर करायचं ते तुम्ही इंडिव्हिज्युअल बेसिसवर प्रत्येक पेशंटला सांगायला हवं हे मॅन्डेटरी आहे सगळ्यात आधी जनरल गोष्ट की प्रत्येक इन्सुलिन फाईन जे तुम्ही आता परचेस केलाय पेशंट वेन इज गॉन होम त्या पेशंटला परचेस केल्या डेट पासून जेव्हा ते फ्रीज मध्ये ठेवतोय किंवा 2 to 8 डिग्री मध्ये मेंटेन करतोय राईट ते मॅन्डेटरी आहे त्याशिवाय त्याच्यानंतर जेव्हा असं केल्यावरती त्याची एक्सपायरी डेट चेंज होते हाऊ दॅट वी विल टॉक लेटर देर आर ऑलवेज रिमेंबर 2 expiry dates of the insulin one is what the manufacturer actually writes नाव हे माझ्याकडे आता ल्युप्टननी त्याने इन्सुलिन इंजेक्शन सोल्युबल आयपी दॅट इज ल्यूप इन्सुलिन आहे विच इज दिस वायल इज 40 units per ml ही वायल जी मला तुम्हाला डेमो करायला मी दाखवतेय तुम्हाला हे आर यू एबल टू सी दिस No, ma'am. हे बॉक्स तुम्हाला दिसतो सॉरी आता आय एम नॉट एबल टू मी तुम्हाला हे नंतर जेव्हा डेमो देणार आहे ना तर तेव्हा शेअरिंग बंद करून मी तुम्हाला हे दाखवते सो या वायल वरती तुम्ही बघाल मी थोडक्यात तुम्हाला सांगते नंतर दाखवते पण की इथे एक्सपायरी अँड मॅन्युफॅक्चरिंग दिलेलं आहे सो इफ यू गॉट टू सी ही बॅच कुठली तर 225 आहे मॅन्युफॅक्चरिंग डेट इज फेब्रुवारी 2025 आहे एक्सपायरी डेट इज January 2027 एक्झॅक्टली 2 years of the expiry date is इट मीन्स ज्या कंडिशन मध्ये मॅन्युफॅक्चर केलेली आहे जर का त्याच कंडिशन मध्ये असेल प्रॉपर स्टोरेज जे त्यांनी तिथे सांगितलेलं आहे त्यांच्या लेबलवरती तर हे 2 वर्षासाठी ह्याची एक्सपायरी डेट आहे पण जेव्हा पेशंट हे तुमच्याकडनं विकत घेतो त्याला वापरायला चालू करतो वापरणं म्हणजे इन द सेन्स डायरेक्टली फ्रीज मध्ये जेव्हा स्टोअर करतो राईट आणि नंतर तो वापरायला जेव्हा तो फ्रीज मध्ये स्टोअर केल्यानंतरचे जे काही दिवस असतात ते 1 महिन्यापर्यंत ही कॅन स्टोअर दॅट अँड विदिन दॅट 1 month ही हॅज टू स्टार्ट युझिंग इट otherwise it will get destroyed कारण टेम्परेचर व्हेरिएशन झालेलं असतं स्टोर द इन्सुलिन इन द मिडल ऑफ द रेफ्रिजरेटर अँड नेव्हर इन द व्हेजिटेबल कंपार्टमेंट हे आपण ऑलरेडी डिस्कस झालेलं आहे नेव्हर स्टोर इन्सुलिन इन द फ्रीजर एज फ्रीजिंग टेम्परेचर डॅमेज हे पण आपण झालेलं आहे नाव हे झालं जेव्हा अनओपन्ड इन्सुलिन कंटेनरच्या बाबतीत जेव्हा तुम्ही त्याला ओपन करता देन वॉट So it says that opened insulin vials and cartridges can be stored at a room temperature 20 to 25 degree. So once patient आता पेशंट जर का वेळ असेल तर तो थोडा दिवस तो फ्रीज मध्ये ठेवू शकतो जेव्हा तो वापरायला चालू करेल बट ऑब्वियस तो वायल ओपन करणारच एकदा वायल ओपन केल्यानंतर इट इज नॉट मॅन्डेटरी दॅट यू हॅव टू स्टोर इन द फ्रिज यू कॅन द पेशंट कॅन इझिली स्टोर दॅट ॲट अ रूम टेम्परेचर Now, what is a room temperature? Again, room temperature must be known to you all. हल्लीचं रूम टेम्परेचर खूप क्विकली चेंज होतो आत्ताच पावसाळा चालू आहे तुम्ही बघाल एखाद्या वेळेस थंडी असते किंवा एखाद्या वेळेस अतिशय वॉर्म होऊन जातं सो इट मे इवन गो बियॉन्ड 40 इट मे रीच 35 37 अँड ऑल दॅट सो त्याचीही रेंज आहे रूम टेम्परेचर की बियॉन्ड बिलो 20 बियॉन्ड 25 यू शुड नॉट बी म्हणजे बिलो 20 असू शकतो पण थंड जागेवरती खूप थंड जागा पण नसायला पाहिजे पण एक नॉर्मल रूम टेम्परेचर 20 ते 25च्या मध्ये असतो तिथे तुम्ही 6 weeks याने अराउंड मोर दॅन लिटल बिट 1 month यू कॅन स्टोर आणि 4 आठवडे जर का टेम्परेचर गोज टिल 30 मीन्स 20 to 30 ची रेंज आहे आणि जे तुम्ही 6 ते 4 आठवड्यापर्यंत ठेवू शकता when it is open I'm talking about when it is not open nahi when it is not open you have to mandatorily keep in the whatever specified condition of 2 to 8 degree insulin in use should never be kept immersed in underwater ते आपण
ऑलरेडी डिस्कस केलेला आहे. नेव्हर एक्सपोज द वायल्स अँड पेन्स टू डायरेक्ट हीट or sunlight, but obvious it is always has to be done, because then that will heat it and then it will coagulate that protein. Once you open it, what is the best way of storage? See, तुम्हाला इथे एक छोटं प्लास्टिक कंपस सारखं कंटेनर दिसतंय. हल्ली बऱ्याचदा मेडिसिन फार्मासिस्ट कडे किंवा ह्याच्यामध्ये पण ट्रान्सपरंट छोटे असे बॉक्सेस आपल्याला सगळ्यांच्या घरी असतात ते. आणि त्यांनी बघा तुम्ही बऱ्यापैकी कॉटन 2 कंटेनर्स आहेत. एकामध्ये विदाउट निडल वाली सिरिंज आहे आणि एकामध्ये वायर्स ठेवलेल्या आहेत इन्सुलिनच्या. सो कॉटन खाली पसरलेला आहे, त्याच्यामध्ये वायल्स ठेवलेल्या आहेत आणि इथे पण कॉटनच्या वरती सिरेंज करून हे झाकायचं आणि मग हे मधल्या ऍक्च्युली फ्रीजच्या तुम्ही ह्याच्यामध्ये ठेवू शकता किंवा ऍज स्पेसिफाईड तुम्ही रूम टेम्परेचरवरती पण कूल कंडिशन मध्ये ठेवू शकता. आपल्या घरात वेगवेगळे कंपार्टमेंट्स असतात किंवा रूम्स असतात. लाईक लिव्हिंग रूम आहे, ज्याला हॉल पण म्हणतो आपण, बेडरूम आहे, बरोबर, किंवा किचन आहे. गृहिणी वगैरे कधी कधी काही चुका करतात की आता चला मी काम खूप आहे मला, किचन मध्ये असतात बऱ्याचदा. किचन मध्ये मला इथून घेता येईल सोप्या पद्धतीने, तर वरच्या वॉलवरती ठेवून देतात गॅसच्या जवळ किंवा फ्रीजच्या वरती. फ्रीजच्या वरचं टेम्परेचर किंवा गॅसच्या वरती तुम्ही बघाल टेम्परेचर नेहमी हाय असतो. दॅट इज ऍब्सोल्युटली अ रॉंग वे. इट इज बेटर की गृहिणींना तुम्ही हे सांगा की किचन मध्ये अजिबात स्टोरेज करायचं नाही, नाही म्हणजे नाही. आणि स्टोअर जर का लिव्हिंग रूम मध्ये करायचं असेल किंवा हॉलमध्ये करायचं असेल किंवा बेडरूमच्या इथे असेल तर तेही कूल टेम्परेचर मध्ये. सो टेम्परेचर नॉर्मलच असायला पाहिजे. सो दॅट हॅज टू बी देअर, तरच तुम्ही त्याला वरती ठेवा. सो इट इज लाईक दॅट. देन प्रिकॉशन्स, ऑलवेज रीड अँड फॉलो मॅन्युफॅक्चरर्स स्टोरेज इन्स्ट्रक्शन्स. आता हे जे तुम्हाला आता मी ल्युपनची तुम्हाला जे आता पेन आणि हे दाखवणार आहे वायर वगैरे जे, हे त्यांचं प्रोडक्ट आहे. दे आर द ऍक्च्युली पेटंट ऑफ पेटंटी ऑफ दिस. फाईन, त्यांनी हे रिसर्च केलं, हे त्यांचं प्रोडक्ट आहे. सो त्यांनी ज्या रिसर्च कंडिशन प्रमाणे त्या इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत, नॉट नेसेसरीली बऱ्यापैकी सिमिलरच असतात प्रत्येक इन्सुलिनच्या, पण दुसऱ्या कंपनीचं प्रॉडक्ट जे आहे त्यांनी ते त्यांचं पेटंट किंवा मॉलिक्युल असू शकतं, ते कदाचित स्लाइटली डिफरंट असू शकतं, वेगळं असू शकतं. सो त्याच्या रिसर्चच्या प्रमाणे जे व्हेरिएबल्स आलेत किंवा जे कंडिशन्स आहेत त्याप्रमाणे ते लेबलिंग करतात आणि स्लाइटली ते वेगळं असू शकतं. सो इट इज व्हेरी इम्पॉर्टंट की हा जरी सेशन तुम्ही अटेंड करता ऍज अ फार्मासिस्ट, राईट, ऍज अ फार्मासिस्ट दिस इज युअर अटमोस्ट ड्युटी की प्रत्येक जे इन्सुलिनचे मॅन्युफॅक्चरर्सचा जे इन्सर्ट असतं, प्रोडक्ट इन्सर्ट असतो त्यांचा, एसपीसी आपण म्हणतो, किंवा प्रोडक्ट जे काय कार्टन मध्ये जे काय लिफलेट्स असतात ते तुम्ही ओपन करून स्वतः त्याच्या कंडिशन्स जाणून घेणं आणि ते पेशंट पर्यंत पोहोचवणं, हे तुमचा अतिशय महत्वाचा भाग आहे. दॅट यू मस्ट डू इट. Check expiration date before use and don't use any insulin beyond expiration. Use a permanent marker to label when you open your vial or cartridge and when you need to throw it away. So जेव्हा तुम्ही ओपन करता तेव्हापासून, ऍज आय सेड, देर आर 2 एक्सपायरी. तुमची एक्सपायरी, नेक्स्ट एक्सपायरी डेट सुरू होते, दॅट इज विद इन 1 month, ऍज वी डिस्कस अर्लियर. सो तुम्ही जर का डेट मेन्शन केली तर तुम्हाला माहिती आहे, जर का एक्सेस इन्सुलिन जरी राहिलं बियॉन्ड 28 दिवस, 28 दिवस कॉमनली इट इज व्हेरी सेफ टू यूज आफ्टर ओपनिंग द वायल, टू यूज इट अँड थ्रो. जर का ते वापरण्यात नाही आलं 28 दिवसाच्या आत, तर तुम्ही ते पूर्ण फेकून देणं गरजेचं आहे. अमेरिकन असोसिएशनच्या गाईडलाईन्स प्रमाणे तुम्ही डायरेक्टली त्या डस्टबिन मध्ये टाकू शकता, पण देन वी नीड टू से इवन अवर इट इज बेटर दॅट वी प्रॉपरली थ्रो इट इन अ व्हेरी, ते आपण बघूया की थ्रो अँड डिस्ट्रॉय कसं करायचं, सो दॅट इन अ कंट्रोल कंडिशन, सो दॅट नो अदर पर्सन कॅन यूज इट वेन इट इज एक्सपायर्ड, कारण ते घातक ठरू शकतं जर एखाद्याने त्याला वापरायचा प्रयत्न केला तर. Do not use insulin if it has become frozen or exposed to high temperature. We've already known why. Always inspect the insulin before drawing the insulin into the syringe. So जरी तुम्हाला ते बऱ्यापैकी क्लिअर लांबून दिसत असेल, तुम्ही ते सिरिंज मध्ये टाकायच्या आधी ते बघा की पार्टिक्युलेट मॅटर किंवा क्रिस्टल तर निर्माण झालेले नाही आहेत किंवा कॉग्युलेशन तर झालेलं नाहीये, म्हणजे एकदम पूर्ण फॉगी किंवा मिस्टी असं झालं नसेल तर. अदरवाईज जर का तसं तुम्हाला वाटलं की ते सस्पेन्शन निर्माण झालंय, क्रिस्टल्स निर्माण झालेत किंवा ते क्लिअर नाहीये, तर ते तुम्ही थ्रो करणंच गरजेचं असेल. दॅट शुड नॉट बी युज्ड. अँड टेल द पेशंट ऑल्सो द सेम. ऑलवेज इन्स्पेक्ट इन्सुलिन बिफोर ड्रॉइंग इन टू द सिरिंज, कारण एकदा जर का सिरिंज मध्ये पार्टिक्युलेट मॅटर गेलं तर ते जर का ब्लडच्या थ्रू पार्टिक्युलेट मॅटर गेलं तर ते घातक ठरू शकतं बॉडीमध्ये. इफ इन्सुलिन कंटेन्स व्हाईट क्लम्प्स, पार्टिकल्स, क्रिस्टल्स और इन्सुलिन हॅज बिकम क्लाउडी, म्हणजे जर ढगाळ टाईप असं दिसत असेल किंवा ट्रान्सल्युसंट दिसत असेल, और इज अ डिफरंट इन कलरच चेंज झाला असेल, याचा अर्थ झाला की ते डिग्रेड झालेलं आहे.
इन्सुलिन डिग्रेड झालेलं आहे आणि ते यूज करण्याच्या अजिबात ह्याचं नाही आहे. इट इज नॉट बेनिफिशियल, सो यू शुड थ्रो इट आउट. आता काही ठिकाणी जे खूप गरीब लोक आहेत किंवा अतिशय जे खूप रिमोट भागातून आले, ज्यांच्याकडे रेफ्रिजरेटर नसेल, तर त्यांनी कसं स्टोअर करावं, तिथेही तुम्ही थोडं महत्वाचे त्यांना इन्स्ट्रक्शन देऊ शकता की तिथे जिथे वातावरण 35 to 40 डिग्री असेल आणि त्यांच्याकडे सुविधाच नसेल, त्याने इन दॅट कंडिशन जे आपल्या नॅचरल पद्धती होत्या पुरातन कालीन, जे की मटक्यामध्ये ठेवणं, कूल मध्ये लटकवून ठेवणं, किंवा ओल्या कापडामध्ये त्याला ठेवणं आणि पाणी शिंपडत जाणं, जास्त खूप ओलं पण नसावं पण बऱ्यापैकी कूल कंडिशन मध्ये, हा एक भाग झाला. आणि अवे फ्रॉम द हॉट कंडिशन, इन दॅट केस लाईक यू कॅन ऑलवेज इन्स्ट्रक्ट की विदाउट रेफ्रिजरेटर त्यांनी कसं काय व्यवस्थित पद्धतीने कुठल्या जागेवर आणि थंड पद्धतीने कसं काय त्यांना इन्सुलिन स्टोअर करता येईल. सो दिस विल बी व्हेरी व्हेरी युजफुल फॉर सच पीपल. सो इवन दे ऍक्च्युली आर authorized to have a very quality and effective insulin. So त्यांना सुद्धा आपण गृहीत धरून, so we should know complete different kind of strata of the patient which comes to us. Pharmacoeconomic condition and ecological conditions ज्या आहेत, म्हणजे कुठल्या ठिकाणाहून आलंय, टेम्परेचर कंडिशन्स काय आहेत, त्यांना पॉकेटना परवडणार नसेल, इन्सुलिन एवढं महाग आहे की जर का रेफ्रिजरेटर नसेल तर त्यांना अतिशय गरजेचं आहे की तुमच्यासारख्या फार्मासिस्टनी ही जी जे काही नॉलेज आहे किंवा अवेअरनेस आहे हे देणं एकदम मॅन्डेटरी होऊन जातं. ट्रॅव्हल विथ इन्सुलिन सुद्धा पण हल्ली बऱ्यापैकी इन्सुलेटेड पाउचेस आहेत, परत कुलिंग जेल्स आहेत, परत कुलिंग बॉक्सेस आहेत, दॅट यू कॅन टेल द कस्टमर जरी तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तर इन्सुलिन अवॉइड करायची काही गरज नाहीये. व्हेरी इझिली, सेफली अँड मेंटेनिंग द टेम्परेचर कंडिशन्स दे कॅन टेक इट along with that. And insulated bags, cooling pouches, they can use it. Then त्यांना हेही सांगायचं की आईस ब्लॉक्स किंवा डायरेक्ट फ्रीजिंग कंडिशन मध्ये नाही ठेवायचं. इवन प्लेन मध्ये हल्ली किंवा आता ट्रेन्स मध्ये यू हॅव द फ्रीजिंग कंडिशन, कूलर्स आहेत वगैरे, तर तिथे डायरेक्टली आतमध्ये न ठेवता तुम्ही पाउचेस मध्येच ठेवून तुमचे हँडबॅग जे वगैरे आहे, जरी तुम्ही ट्रॅव्हल एअर बाय एअर करत असाल त्या हँडबॅग मध्येच ठेवायचं, विच शुड बी एन इझी ऍक्सेस. कॅरी युअर प्रिस्क्रिप्शन इन केस ऑफ एमर्जन्सी. एखादे डॉक्टर असतील किंवा इतर लोक तुम्हाला मदत करू शकतात. सो तिथे ट्रॅव्हलिंग मध्ये पण हे काळजी घ्यायची की एक्स्ट्रीम कंडिशन मध्ये एक्सपोज होता कामा नाही. सो ट्रॅव्हलिंग बाय प्लेन मध्ये पण त्याने कॅरी द प्रिस्क्रिप्शन, कीप इन द हँड बॅगेज, डू नॉट कीप इन द चेक्ड इन बॅगेजेस, कारण चेक्ड इन बॅगेजेस आपल्याकडे नसतात, खाली असतात, ते तिथपर्यंत आपण पोहोचू शकत नाही जर का इमर्जन्सी कंडिशन असेल, आणि ते डिस्ट्रॉय पण करू शकतात किंवा खूप हल्ल्यावरती इन्सुलिन सुद्धा डिस्ट्रॉय होतं. सो दॅट इज नॉट ऍक्च्युअली प्रेफरेबल की इट शुड गेट शुक और शेकन. देन इन्सुलिन बॅग्स अँड पाउचेस हल्ली खूप मॉडिफाईड ऍडव्हान्स्ड अशा गोष्टी आलेल्या आहेत. तुम्ही ह्याला बल्कमध्ये म्हणजे बऱ्यापैकी तुमच्या इन्व्हेंटरी प्रमाणे आणून ठेवू शकता आणि यू कॅन ऍडवाइज द पेशंट अँड हेल्प द पेशंट अँड सेल सच tools. Now, this is what we are arriving at a very important aspect of today's discussion. Importance of proper technique. प्रॉपर टेक्निकनी जर का इन्सुलिन, आता हा हा आधीचा जो मुद्दा होता, स्टोरेज इक्वली इम्पॉर्टंट आहे. स्टोर व्यवस्थित न केल्यामुळे आपण हे बघितलंय की इन्सुलिन पूर्णपणे डिस्ट्रॉय होऊ शकतं, त्याचं स्ट्रक्चर पूर्ण डॅमेज होऊ शकतं, आणि मग ते इन्सुलिन इन्सुलिन राहणारच नाही. इट विल बी इक्विव्हॅलंट टू अ वॉटर, आणि ॲज इफ यू आर इंजेक्टिंग अ वॉटर. And if you are injecting a water, it will be a suboptimal therapy. पेशंटला त्याचा लाभ होणार नाही आणि कंटिन्युअसली त्याचा ग्लुकोज लेवल हाय होत जाईल. देन ही विल वंडर की इन्सुलिन घेतलं तरी माझा हा ग्लुकोज का वाढत आहे, त्याच्या लक्षात कदाचित नाही येणार. पण ही वुड नॉट बी अवेअर की त्यांनी स्टोअर प्रॉपरली केलेला नाहीये किंवा इंजेक्शन टेक्निक प्रॉपरली वापरल्या नसल्यामुळे त्याला ऍडव्हर्स इफेक्ट तरी होऊ शकतात, मोठी इजा किंवा साईड इफेक्ट होऊ शकतात, किंवा एकदम इनइफेक्टिव्ह इन्सुलिन तो इंजेक्ट करतो हे त्याच्या लक्षातच नाही येणार. सो दिस इज वेअर यू हॅव टू बी at the most taking care in advising and making them aware. First you learn, तुम्हाला माहितीच असेल बऱ्यापैकी, बरेच जे एक्सपिरियन्स्ड तुम्ही फार्मासिस्ट आहात त्यांना, पण तुमचे कदाचित जे न्यू जॉईनी असतील किंवा जे इंडक्शन पिरियड मध्ये फ्रेशर्स फार्मासिस्ट असतील, त्यांना तुम्ही ट्रेन करणं हे फार गरजेचं आहे की उद्या पुढे ना मागे त्यांनाही हे बघायचं आहे. अँड दे शुड ऑल्सो बी अवेअर दॅट themselves they should be knowing about this technique. Then only they will be able to impart the education to the patient.
So current insulin injection technique is essential for optimum blood glucose control. फाईन. ऑप्टिमम म्हणजे करेक्ट, म्हणजे बॅलन्स्ड ग्लुकोज कंडिशन कंट्रोल करायला करेक्ट टेक्निक इम्पॉर्टंट असायला पाहिजे टू मिनिमाइज काय काय कॉम्प्लिकेशन होऊ शकतात जर का तुम्ही इन्सुलिन व्यवस्थित नाही घेतलं. एक तर हायपोग्लायसिमिया मीन्स लोअर ब्लड शुगर लेवल इज इक्वली घातक असतं, की जर का करेक्ट अमाऊंट ऑफ इन्सुलिन जर बॉडीमध्ये पोहोचत नसेल, सॉरी सॉरी उलटा म्हणजे इन्सुलिन जर का जास्त तुम्ही घेतलं, फाईन, आणि व्यवस्थित बॉडीमध्ये जर का शुगर लेवल्स नसतील किंवा ते कंट्रोल करता येत नसेल, कमी सॉरी जास्त इन्सुलिन मध्ये खूपच कमी होऊन जातं शुगर लेवल इन द ब्लड ॲज वेल एज इन द सेल, देन आफ्टर डिप्रायबल what will happen? This may happen in the condition when you are taking excess of insulin or you are taking a normal insulin but proper तुमच्या बॉडीमध्ये जर का ग्लुकोजच निर्माण झाला नसेल किंवा तुम्ही व्यवस्थित वेळेवर घेतलं नसेल किंवा खाल्लं नसेल, दॅट व्यवस्थित म्हणजे टाइम ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन जर का प्रॉपर नसेल, इन दॅट केस लो ब्लड शुगर इज इक्वली व्हेरी व्हेरी कॉम्प्लिकेटेड अँड व्हेरी डेंजरस कंडिशन. हायपरग्लायसिमिया हाय ब्लड शुगर लेवल केव्हा होऊ शकतं? जर का तुम्ही इन्सुलिन सब ऑप्टिमल कंडिशन म्हणजे कमी इन्सुलिन घेत असाल तुम्ही, बरोबर, त्या कंडिशन मध्ये then it would not be controlling the levels of the sugar in a normal way. So high sugar level always will remain in the blood and hyperglycemic condition may lead to the complications, neuropathy, nephropathy, then heart problems, etc. लिपोहायपरट्रोफी, लिपोहायपर लंप अंडर द स्किन, हे जे फॅट्स असतात ना काही लोकांमध्ये हायपरलिपिडेमिया असतो, जे फॅट त्यांच्या स्किनच्या अंडरमध्ये डेव्हलप होतात आणि त्याच्यामुळे जे काही प्रॉपर डिस्ट्रीब्युशन ऑफ द इन्सुलिन जर का बॉडीमध्ये नाही झालं, कंपार्टमेंट डिस्ट्रीब्युशन जर का नाही झालं ऍब्झॉर्प्शनच्या नंतर because of this condition, then in that condition will get trapped in the lump also and proper distribution न झाल्यामुळे परत सब ऑप्टिमल ट्रीटमेंट असून हायपरग्लायसिमिया होण्याचे चान्सेस इथे पण असतात. सो बरेच सर्वे आणि रिसर्चनी डेमॉन्स्ट्रेट असं केलेलं आहे की इन्सुलिन प्रॉपर टेक्निकने न घेतल्यामुळे बऱ्यापैकी पेशंटला इफेक्ट नॉर्मल होत नाही आणि हायपरग्लायसिमिया अनकंट्रोल कंडिशन मध्ये पेशंट जातात. सो effective patient education is mandatory by the pharmacist to the patient when he's dispensing the insulin to the patients. याच्या व्यतिरिक्त प्रॉपर इंजेक्शन साईट हे माहिती असणं गरजेचं आहे पेशंटला सुद्धा आणि फार्मासिस्टनी ते सांगणं गरजेचं आहे. सो काय इम्पॉर्टंट आहे इथे साईट ऑफ इंजेक्शनला? सो इथे बऱ्यापैकी तुम्ही बघाल की आपले 3 भाग जे आहेत बॉडीचे 3 पार्ट्स ते फार महत्वाचे आहेत अँड दॅट इज वेअर इट इज व्हेरी अप्रोप्रिएट that subcutaneously you are supposed to be injecting the insulin. हे जे डायग्राम आहे ते तुम्हीही समजून घेणे आणि पेशंटला समजवणे, जर ह्याचं तुम्ही चित्र काढून किंवा एक डेमो किंवा तुमच्याकडे जर मॉडेल असेल ते व्यवस्थित सांगणे ऍज अ फार्मसिस्ट तुमचं, तुम्ही हे फक्त तुम्ही असं मानून चालू नका की कदाचित डॉक्टरांनी दिलं असेल त्यांना, देन वाय शुड आय ऍक्च्युली टेल दम अबाउट. डॉक्टर्स देतातच देतात, दिलं असेल नसेल, बट ऍट पॅरलल लाईन it is your mandatory duty, this pharmaceutical care and education you need to be giving to your patient mandatorily. So इथे बघा की कुठले आपले जे आहेत साइड्स ऑफ द थाय, इथे त्यांनी चित्रात जे दर्शवलंय आपला कुठला भाग आहे तुम्ही बघाल कमरेपासून तो बऱ्यापैकी 3 बोट किंवा 3 हात खाली आहे आणि हे गुडघ्यापासून पिन हे वरती आहे. सो हा जो मधला भाग आहे आणि साइड पोर्शन जे आहे किंवा फ्रंट पोर्शन आहे, दॅट इज फ्रंट अँड द साइड ऑफ द थाय, फ्रंट अँड साइड ऑफ द थाय इज वन ऑफ द साइड. I will say there are 3 sides of that. One is this portion. सेकंड पोर्शन इज व्हॉट दिस एबडॉमिनल पोर्शन. इथे मध्ये आपल्याला येतं नाभीचा भाग आहे. जर नाभीला तुम्ही इक्वली जर का सेंट्रली लॉंगिट्युडनली आणि वर्टिकली जर का डिवाइड केलं 4 भागामध्ये, तर हे जे 4 भाग आहेत नाभीला सोडून आजूबाजू 3-3 सेंटीमीटर किंवा 2.5 सेंटीमीटर कमीत कमी वरती आणि साइडवेज, दॅट इज दी अप्रोप्रिएट साईज. आणि ही जी साईट आहे सेकंड, ह्याला एबडॉमिनल साईट म्हणतो आपण. ही फार महत्वाची नाही, दिस इज अ व्हेरी कॉमनली यूज साईट आणि इथे 4 क्वाड्रंट आपल्याला मिळतात. सो ह्या 4 भागांमध्ये पण आपण हे इंजेक्शन साईट आपण युज करू शकतो. पुढच्या आपण स्लाइड मध्ये अजून डिटेलमध्ये बघणारच आहोत. हा झाला सेकंड पार्ट. आणि अटमोस्ट पोर्शन इज दॅट द अप्पर पार्ट, दॅट इज ऑफ एबडॉमेनचे अप्पर पार्ट जे आहेत, जे फाईन, जे काय आपले जे हे हँड्सचे भाग आहेत अप्पर, जे अप्पर अँड दी आउटर आर्म्स हे एक झाले. सॉरी, इथे एबडॉमनचा इथे 2 भाग दाखवलेत त्यांनी, हे थाईचा भाग दाखवला आणि इथे इथे तुम्ही एबडॉमनचा भाग दाखवलेला आहे. हे 2 साईड झाले.
अजून दोन साईड जे काय आहे ते आहेत आपले अप्पर अँड दी आउटर आर्म्स झाले, आपले हाताचा भाग आहे. सो हा हाताचा भाग जे मी इथे तुम्हाला सांगत होते खरं तो या बाजूला आहे, की तुम्ही खांद्याच्या खाली आणि एल्बोच्या वरती, कोहणीच्या वरती तुम्ही हा मधला भाग वापरायचा आहे. वरचा भाग आणि आउटसाइड भाग जो साइड भाग जो आहे, त्यानंतर साइड ऑफ द थाईज जे आहे आपण इथे बघलेलं, साइड ऑफ द थाईज आणि फ्रंट भाग असतो. फ्रंट भाग आणि साईडवाला भाग, फ्रंट आणि साईडवाला हे दोन्ही तुम्ही लक्षात ठेवायचे. हे जे साईज जे आहेत, बटकचा भाग जो आपला सीटचा भाग जो असतो बटक्स मध्ये दोन्ही साईडला तुम्ही त्या मधल्या पोर्शन मध्ये ती जी थिक पोर्शन असते तिथे त्याने पेशंटला सांगायचं की दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ द इंजेक्टेबल. सो sides of there are four best areas of insulin injections of our body that should be told to the patient: sides of the thigh, backs of the upper arm, and abdominal part and upper outer buttocks, fine, should be used for injections. इथे त्यांनी बऱ्यापैकी डिटेल मध्ये सांगितलेले आहे की आपली जर का एकच साईड रिपीटेडली जर का एबडॉमेनच्या लेफ्ट हँड साईडने एकच भाग, हा सपोज आपण हा जसं मी तुम्हाला 4 क्वाड्रंट मध्ये भागाकार सांगितला होता की 4 हे भागायचे, हे नाभी आहे आपली, तो इथे हे आपल्याला 4 साईड्स मिळतात. सो ही झाली एक साईड एबडॉमिनल साईड. इथे 1, 2, 3 आणि 4 हे रोटेशन साठी दिलेलं आहे. सो हा जो भाग जो आहे, जर का आज पेशंटनी एका वेळेला हा जर भाग वापरला असेल तर दुसऱ्या टाइमला 2.5 ते 3 सेंटीमीटरच्या अंतरावरती हा सेकंड भाग त्यांनी वापरायला हवा. ते झाल्यावरती हा तिसरा भाग वापरायला हवा. त्याच्यानंतर नेक्स्ट इंजेक्शनला हा चौथा भाग वापरायला हवा. असं तो फिरवत फिरवत हा जो भाग त्यांनी जर का वापरला तर एकाच ठिकाणी त्याला त्याची इजा नाही होणार, इंजुरी नाही होणार, किंवा इन्फ्लमेशन नाही होणार, किंवा साईड इफेक्ट्स कमी होतील. आणि डिस्ट्रीब्युशन ऑफ द इंजेक्शन ऑल ओव्हर द कंपार्टमेंट्स इन द बॉडी विल बी व्हेरी व्हेरी कंट्रोल्ड कंडिशन मध्ये वेल डिस्ट्रीब्युटेड असणार आहे, कन्सिस्टंट असणार आहे. सो हा जो भाग आहे ही एक साईड तुम्ही 1 महिन्यासाठी वापरू शकता. पण प्रत्येक इंजेक्शनला प्रत्येक भाग म्हणजे एक 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 वेळा हा दुसरा तिसरा चौथा इंजेक्शन झाल्यावर परत हा रोटेट करायचा. लाईक दिस यू कॅन यूज फॉर 1 मंथ. 1 महिना झाल्यानंतर इथे सॅच्युरेशन येतं, त्याच्यानंतर देन यू गो टू द, हा सेकंड साईड झाली, ही थाईसची साईड झाली. असे आपण 4 साईड्सला आपण भागाकार करायचा आणि 4 साईड्स मध्ये प्रत्येक साईडला हे करायचं, भाग म्हणजे डिवाइड करायचं. तसं वापर अगेन दिस इज द फर्स्ट साईड, ही तुमची माझ्या प्रमाणे लेफ्ट हँड साईड झाली, ही राईट हँड साईड झाली. ही पहिली झाल्यावर मग नेक्स्ट इंजेक्शन सेकंड थाईला जायचं इकडे, पण तिसरं इंजेक्शन इथे, चौथं इथे, असा हा फिरवत जायचा आणि हा पूर्ण भाग परत 1 महिन्यासाठी असंच वापरायचा. सेम वे हा एबडॉमन झाला, हा थाईज झाला, सेम तुमचं जे आर्म्स आहेत तेही वापरायचे. हे मेन 3 जे साईड्स आहेत आणि बटक ऑल्सो, फाईन. बटक्सच हा भाग आला, हा साईड झाला आणि मागचा भाग, हा असा 3 मेन साईड जे तुम्ही असे फिरवू शकता. सो इच इंजेक्शन शुड बी अवे फ्रॉम द प्रिव्हियस वन बाय फिंगर ब्रेड, म्हणजे 2 बोटाच्या अंतरावरती अराउंड 2.5 ते 3 सेंटीमीटरच्या. आता हा 1 आणि 4 च्या मध्ये 3 सेंटीमीटर किंवा 2.5 सेंटीमीटरचा ऍक्च्युअली डिस्टन्स पाहिजे. नाभीपासून हे 2.5 ते 3 सेंटीमीटर पाहिजे. 1 आणि 2च्या मध्ये, 2 किंवा 3च्या मध्ये, प्रत्येक पॉइंटच्या मध्ये 2.5 ते 3 सेंटीमीटरचं अंतर असणं प्रॉपर डिस्ट्रीब्युशन साठी, अँड टू अवॉइड द इंजुरी अँड डिपोजिशन इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. आणि प्रॉपर एब्झॉर्प्शन, जसं इथे सांगितलंय, पुअर इन्सुलिन एब्झॉर्प्शन किंवा डिपो फॉर्मेशन होऊ शकतं जर का तुम्ही हे रोटेट नाही केलं किंवा अंतर नाही ठेवला तर. नाव इंजेक्शन डिव्हाइसेस इथे मी क्विकली तुम्हाला रन करणार आहे, नंतर शेवटी मी तुम्हाला, कारण बिकॉज देन आय विल हॅव टू स्टॉप माय शेअरिंग. सो मी तुम्हाला हे क्विकली रन करून आय विल टेक यू टू द ऍक्च्युअल इन्स्ट्रुमेंट डेमॉन्स्ट्रेशन. सो हे तुम्ही बघाल, there are various type of insulin devices, injection devices. Now इथे 2 दाखवलेले, एक तर syringe and vial जे classical method आहे, खूप commonly used आहे. Next is the advanced method and the highest common, very nowadays commonly used and affordable, whoever can afford, is been prescribed the insulin pen, which is the highest most convenient method as compared to the other methods. Fine. या व्यतिरिक्त अजून एक मेथड आहे which is a pump method, which is very expensive and that has been very rarely used. ती इन्व्हेसिव्ह प्रोसेस आणि कंटिन्युअस पंपिंग इन द बॉडी होत असते आणि डायरेक्टली देन यू पॅच मेथड्स वगैरे पण आलेले आहेत हल्ली. पण हे जे 2 कॉमनली क्लासिकल मेथड्स आहेत, लेट अस कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट फर्स्ट.
सो ही सिरिंज अँड वायल मेथड जी ट्रेडिशनल आणि खूप कॉमनली यूज मेथड आहे, विच इन्व्हॉल्व्स ड्रॉइंग द इन्सुलिन फ्रॉम अ वायल इन टू अ सिरिंज अँड देन इंजेक्टिंग इट. सो एनी नॉर्मल इंजेक्शन कुठल्याही पद्धतीने जे आपण देतो बाकीच्या कारणास्तव, अँटीबायोटिक असू देत किंवा कुठलीही बाकी आय व्ही मेथड, ज्याच्यामध्ये एक सिरिंज असते ज्याच्यामध्ये ऍक्च्युअल मेडिसिन असतं इन द लिक्विड फॉर्म, आणि एक सिरिंज असते आणि ते डोस प्रमाणे तेवढी सिरिंज भरून आपण ते इंजेक्ट करत असतो. दिस इज व्हॉट इज द कॉमन मेथड इज. सो इथे जे इंजेक्टेबल जे इंजेक्शन नीडलची जी लेंथ असते अराउंड काफी लंबी असते किंवा मोठी असते, अराउंड 6 to 12.7 mm नीडल लेंथ असते. परत नेक्स्ट जो ऍडव्हान्स मेथोलॉजी आहे तिथे तुम्हाला एक कार्ट्रिज दिसत असेल, हा पेन दिसत असेल, त्याची कॅप आहे इथे अँड देर इज अ नीडल ओव्हर हिअर. सो इट इज अ प्री फिल्ड असते ती, ते तुम्ही एकदा इन्सर्ट केल्यानंतर तुम्हाला युनिट प्रमाणे बऱ्यापैकी तुम्ही हे स्टोर करून त्या एक्सपायरीच्या आधी तुम्ही बऱ्यापैकी एंटायर पेन टिल सच टाइम युअर units are over, you can use this and store also like any other, store insulin injectables. इट हॅज अ कार्ट्रिज ऑफ द इन्सुलिन प्रीफिल्ड किंवा रिप्लेसेबल, एक संपली की तुम्ही त्याला रिप्लेस करू शकता आणि दुसरी भरू शकता, विथ अ डायल मेकॅनिझम और फॉर डोज सिलेक्शन अँड अ डिस्पोजेबल नीडल फॉर द सबक्युटेनियस इंजेक्शन यू कॅन यूज. तुम्ही इथे बघाल तर ह्याची नीडल साईज ऍज कम्पेअर टू द क्लासिकल सिरिंज सिरिंज साईज पेक्षा कमी असते. 4 ते 8 mm नीडल लेंथ असते. ह्याचा एक मोठा ऍडव्हान्टेज असाही आहे की जी थिन स्किन असते किंवा नाजूक स्किन असते बरोबर, त्याच्यासाठी तुम्ही ही स्किन खूप सेफली यूज करू शकता. रादर दॅन इन्सर्टिंग इट टू व्हेरी बिग लेंथ, यू कॅन यूज अ व्हेरी शॉर्ट पिओसिंग मेथड अँड हे सबक्युटेनियसली दिस इज मोर दॅन. So these are the two very commonly used methods which are nowadays used for. नाव ह्याच्यासाठी जे रेकमेंडेशन आहे, सगळ्यात आधी तर तुम्ही प्रेपरेशन ऑफ द स्किन बिफोर इंजेक्टिंग एनी सिरिंज मेथड और एनी कार्ट्रिज मेथड पेन मेथड, सगळ्यात आधी तर तुम्हाला साईट चूज करायचं आवश्यक आहे. एकदा तुम्ही साईट चूज केल्यानंतर प्रेपरेशन ऑफ द स्किन इज व्हेरी इम्पॉर्टंट, की प्रेपरेशन ऑफ स्किन मध्ये आपण सबक्युटेनियसली द्यायचंय त्याला. सो तेवढ्या सबक्युटेनियस भागात जायला पाहिजे, ते एकदम मस्क्युलर म्हणजे एकदम डीप डाऊन नाही जायला पाहिजे. जर मसल्स मध्ये गेलं तर मसल्स मध्ये खूप पेन होतं, डिपोनेव्रॉन होतो किंवा त्याचे डिस्ट्रीब्युशन होत नाही इन्सुलिनचे, ते बॉडीमध्ये मग ते प्रॉपरली जात नाही सिस्टमिकली म्हणजे ब्लडमध्ये. सो दॅट विल बी सब ऑप्टिमल ट्रीटमेंट अँड अ वेस्ट ऑफ द इन्सुलिन अँड अननेसेसरीली पेन आणि इजा होऊ शकते त्या भागामध्ये. सो प्रेपरेशन ऑफ स्किन मध्ये आधी जी साईट तुम्ही निवडलेली आहे त्या साईटची स्किन तुम्ही चूज करायची आहे, स्वॅप करायचं त्याला अँटीसेप्टिकनी, आणि ऑलवेज अँटीसेप्टिकनी करायची गरज नाही आहे. स्किन जर का डर्टी असेल देन यू कॅन ऑल्सो स्वॅप इट विथ द हेल्प ऑफ प्लेन वॉटर, साधं पाणी घेऊ शकता तुम्ही आणि कापसानी किंवा चांगल्या क्लीन क्लोथनी त्याला ड्राय म्हणजे पुसू शकता, क्लीन करू शकता आणि ड्राय करू शकता, अँड देन यू कॅन इन्सर्ट युअर इंजेक्शन. केअर ऑफ द इंजेक्शन साइट अतिशय महत्वाची आहे की पेशंट ऑन इन्सुलिन शुड बी इंस्ट्रक्टेड टू विज्युअली इन्स्पेक्ट अँड पॅल्पेट द इंजेक्शन साइट्स बिफोर इंजेक्टिंग टू अवॉइड लम्प्स. कदाचित आधी दिल्या गेल्या त्या साईटवरती जर का काही इजा झाली असेल, लम्प्स निर्माण झाले असतील किंवा फ्रॅक्चर झालं असेल, स्वेलिंग असेल किंवा एखादं इन्फेक्शन झालं असेल, देन इट शुड बी अवॉइडेड. ते इन्स्पेक्शन करणं पेशंटनी स्वतः गरजेचं आहे, आणि तिथे असं काही आढळल्यामुळे देन तिथे त्या साईटवरती त्यांनी इंजेक्शन देता कामा नाही असं तुम्ही इन्स्ट्रक्ट करणं गरजेचं आहे. निडल लेंथ आपण ऑलरेडी डिस्कस केलेली आहे. शॉर्टेस्ट अवेलेबल लेंथ मध्ये 4 mm to 6 mm इन्सुलिन सिरिंजेस फॉर पेन किंवा मेनली फॉर पेन कमी थोडंसं असतं साईज, ॲज वी सॉ दॅट लेंथ that is 4 mm and 6 mm for insulin syringes is what is the ideal sizes are recommended for all patients to minimize pain and risk of intramuscular injection. So intramuscular injection can cause unpredictable absorption and severe hypoglycemia. कारण याच्यानी केल्याने पण काय होतं की कदाचित खूप फास्ट एब्झॉर्प्शन, कारण मसल पर्यंत गेलंय, डायरेक्टली जर का ते वेन्स मध्ये गेलं तर डायरेक्ट एब्झॉर्प्शन होऊन एकदम इमिडिएट there will be a very very high level of insulin unnecessarily reaching, whereas subcutaneously जर का जेव्हा देतो आपण जे नेहमीच्या पद्धतीने, तेव्हा ते हळूहळू रिलीज होईल, एक कंट्रोल्ड पद्धतीने ते रक्तात जातं आणि मग ते बऱ्यापैकी हळूहळू जाऊन एक ड्युरेशन प्रमाणे ग्लुकोजला ऍक्च्युली ते डिपोर्ट करतं सेल्समध्ये आणि इमिडिएट डिप्लिशन
होत नाही ग्लुकोजचं, आणि हळूहळू एक्सेस ग्लुकोजचं डिप्लिशन होऊन कंट्रोल कंडिशन मध्ये ग्लुकोज सेलमध्ये जातं आणि ते मग आटोक्यात किंवा ग्लुकोजला कंट्रोल करू शकतं. जर का इंट्रामस्क्युलर असतं तर इमिडिएटली जर का ब्लडमध्ये अख्खं जेवढे डोज आहे तुमचे, जेवढ्या युनिट्स तुम्ही घेता, जर गेलं आणि जर का त्यांनी डायरेक्टली ग्लुकोजला घेऊन जाऊन सेल्समध्ये टाकलं, इट विल लीड टू इन द डिप्लिशन ऑफ द ग्लुकोज इन द ब्लड अँड लिडिंग टू हायपोग्लायसिमियाचा शॉक बसू शकतो. पेशंट कॅन even die sometimes or can go into shock, hypoglycemic shock. जर का त्यांनी उपवासामध्ये असेल किंवा इवन अदर कंडिशन्स ऑल्सो हॅज टू बी कन्सिडर्ड, की जर का त्यांनी हे केलं नसेल, काय म्हणतात, व्यवस्थित जेवण वेळेवर घेतलं नसेल. ना पिंचिंग अँड लिफ्टिंग ऑफ द स्किन हे थोडक्यात पटकन मी सांगते. तुम्ही इथे बघत असाल, ज्या एरियाची साईट एकदा तुम्ही निवडली असेल तिथे तुम्ही एक मोठा पोर्शन घेऊन त्याला वरती उचलायचंय, सो दॅट प्रॉपरली सबक्युटेनियस पर्यंत तेवढी लेंथ जाऊन त्या सबक्युटेनियस रिजन मध्येच ते ऍक्च्युली जाईल. जोरात पिंच करू नका, छोटा पिंच घेऊ नका. याच्याने काय होऊ शकतं की हे छोट्या पिंचमुळे इंजेक्शन व्यवस्थित न पोचता ते डायरेक्टली इंट्रामस्क्युलर जाऊ शकतं किंवा इंजुरी होऊ शकते. सो एटलीस्ट यू शुड बी हॅव्हिंग अ प्रॉपर स्किन लिफ्टिंग टेक्निक विच विल हेल्प इन प्रॉपर इंजेक्शन. त्याच्यानंतर ओके, नीडल, काही लोक नीडल रियूज करतात. ऍक्च्युली शक्यतो पेशंटला सांगायचं की नीडल शुड बी डिस्पोजेबल. एकदा यूज केल्यानंतर सारखं सारखं सेम नीडल यूज नाही करायची, आणि यू कॅन डिस्पोज आफ्टर वन यूज. पण जर का पेशंटला असं वाटत असेल की चांगली आहे सिरिंज अँड देन आय कॅन रियूज, तो रियूज at least should not be exceeding more than 5 times. 5 times same needle after proper cleaning and storage can be used. Then क्लाउडी इन्सुलन्स, बऱ्याचदा जे आता डिफरंट टाईप ऑफ इन्सुलन्स बाजारामध्ये आहेत, प्रेपरेशन्स आहेत. क्लीन इन्सुलिन्स आहेत ज्याच्यामध्ये क्रिस्टल क्लिअर नॉर्मल इन्सुलिन्स असतात. काही इन्सुलिन जे NPH किंवा प्रीमिक्स इन्सुलिन्स असतात, ज्याला आयसोफेन इंजेक्शन म्हणतो, इंटरमिडिएट ऍक्टिंग किंवा लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन्स जे असतात ते, किंवा काही पेशंट्सना बोलस ऍज वेल एज जे रेग्युलर इंजेक्शन टुगेदर दिलं जातं त्याला प्रीमिक्स इन्सुलिन्स म्हणतात. 2 वायल्स मध्ये रेग्युलर इन्सुलिन अँड ऍज वेल एज लॉंग ऍक्टिंग इन्सुलिन मिक्स्ड असतात. याच्यामुळे त्यांची जी केमिकल वॉट एव्हर नेचर इज दॅट इज सच दॅट दोन वेगळे प्रकारचे इन्सुलिन्स जेव्हा तुम्ही मिक्स करता ते स्लाइटली क्लाउडी होऊन जातात. याचा अर्थ ते खराब झालेत असं नसतं, त्याचा नेचरच तसा असतो, आणि त्याच्यावरती त्या इन्सुलिनवरती तसे इन्स्ट्रक्शन्स लिहिलेले असतात. सो त्याप्रमाणे तुम्ही ते इन्सुलिन चेक करणं गरजेचं. नॉर्मल क्लिन इन्सुलिन मध्ये जर का असं आढळलं तर देन दॅट इज राईट, नॉट राईट, देन यू शुड डिस्कार्ड. बट जर का क्लाउडी इंजेक्शन ऑलरेडी लिहिलेलं असेल इन्सुलिन च्या ह्याच्यावरती, देन इट इज ऍब्सोल्युटली ओके. बट ओनली त्याची जी टेक्निक आहे त्याची ही अशी आहे की ते दिसायला थोडंसं गढूळ असतं, आणि ते तुम्ही जेंटली हातामध्ये ते जेव्हा इंजेक्शन मध्ये ऍक्च्युली पुल आउट करण्याच्या आधी, that should be rolled, that vial should be rolled and tipped off, and it should not be shaken for at least 20 cycles. 10 ते 15 वेळा त्याला रोल करायचा हाताच्या मध्यभागामध्ये, सो दॅट ते क्रिस्टल्स ब्रेक होऊन ते सोल्युबलाइज होतात आणि ते बऱ्यापैकी सस्पेन्शन फॉर्म मध्ये युनिफॉर्मिटी मध्ये येतात, अँड दे लुक व्हेरी मिल्की व्हाईट अँड विच इज क्वाईट इंजेक्टेबल. फाईन, सो दिस इज मॅन्डेटरी. सो तुम्ही आता इथे इंजेक्शन टेक्निक मध्ये हे थोडक्यात पटकन मी सांगते, वेर आय एम गोइंग टू डेमॉन्स्ट्रेट दिस फ्रॉम विथ द हेल्प ऑफ दोस इन्स्ट्रुमेंट्स. सो इथे 2 भाग आहेत इंजेक्टेबल टेक्निक मध्ये. एक तर 2 स्टेप्स आहेत, त्याच्यामध्ये आधी 2 स्टेप्स मध्ये 2 प्रोसेस आहेत मेन ह्याच्यामध्ये. एक तर फिलिंग ऑफ द सिरेंजची एक टेक्निक आहे, ती प्रॉपरली फिल व्हायला पाहिजे, त्याला प्राइमिंग पण करतो आपण. त्याच्यानंतर देन यू हॅव टू इंजेक्ट प्रॉपरली बाय युझिंग द प्रॉपर साईट अँड द स्किन मेथड्स विच आय टोल्ड यू. सो इथे हे 9 स्टेप्स आहेत, तुम्ही बघून घ्या. सगळ्यात आधी इथे तुम्हाला फोटोमध्ये दिसतच की तुम्ही हँड वॉश करायला पाहिजे. इन्सुलिनच्या वायलमध्ये आतमध्ये तुम्ही ट्रान्सपरन्सी आहे की नाही ते दिसायला पाहिजे. लम्स क्रिस्टल्स असतील, डिस्कलरिंग असेल तर तुम्ही ते वापरता कामा नाही. आणि तुम्ही जेंटली जर का NPH आणि असे आयसोफेन इंजेक्शन असतील जे प्रीमिक्स्ड, त्यांना रोल करायचंय. 10 ते 15 रोटेशन्स करायचे आहेत हाताच्या मध्यभागात घेऊन, सो दॅट दे बिकम टोटली सोल्युबलाइज्ड. क्रिस्टल्स ब्रेक होतात आणि ते सस्पेन्शन फॉर्म मध्ये येऊन इंजेक्टेबल फॉर्म मध्ये इझिली मग ते इंजेक्ट होतात. आणि त्या इन्सुलिनला कधीच शेक करायचं नाही, हे तुम्हीही लक्षात ठेवा, पेशंटलाही सांगा.
कारण इन्सुलिनचं नेचरच असं आहे की तुम्ही जर का जास्त शेक केलं तर दोन गोष्टी होऊ शकतात. इन्सुलिन स्वतः डिनेचर्ड होतं, ब्रेक होतं, जे मेन त्याचा अमायनो सॉरी प्रोटीन कंटेंट आहे तो डेस्ट्रॉय होतो. देन इट बिकम्स टोटली सब ऑप्टिमल और किंवा नॉन युजेबल, नॉन इफेक्टिव्ह. सेकंडली, लॉट ऑफ बबल्स मे फॉर्म, आणि ते बबल्स जर का फॉर्म झाले तर कमी इन्सुलिन तुमच्या सिरिंज मध्ये जाईल, किंवा जर का बबल सकेट जर का ते गेलं लिक्विड आणि तो बबल तुम्ही इंजेक्ट केला पेशंटच्या बॉडीमध्ये, तर पेशंट कॅन डाय बिकॉज ऑफ अॅन्युरिझम, ब्रेन स्ट्रोक. कारण दिस कॅन travel with the blood and go to heart, into the aorta or in the brain veins, and then it can damage it. Fine, hemorrhages it can cause, and so many other blockages it may cause. That is very dangerous. Wipe the top of the insulin bottle with the alcohol swab, then pull the plunger down, let the units of the air into the this thing. So तुमच्याकडे जे सिरिंज आहे, जी मोठी सिरिंज आहे नॉर्मल ह्याच्यामध्ये, त्याला कमीत कमी जेवढे युनिट, से फॉर एक्झाम्पल 10 युनिट तुम्हाला इंजेक्ट करायचे असतील, तर 10 युनिट पर्यंत एमटी सिरिंजचं जे प्लंजर आहे त्याला पुल करायचं. त्याचा जो वरचा भाग आहे प्लंजरचा, जो डिमार्केशन तिथपर्यंत ब्लॅक कलरचा असतो, ते आणायचा आणि तेवढी स्पेस निर्माण करायची, सो दॅट तेवढ्या स्पेसमध्ये तुम्हाला तेवढं 10 युनिट्स तुम्हाला भरता यायला हवं. So you can have a little bit, buffer, little more you can fill in, then you can discard as well. So push the air into the insulin bottle, leave the needle in the bottle. The units of air should be equal to the units of insulin that will be drawn. Fine. Then after fourth step, जेव्हा तुम्ही push कराल air into the insulin bottle, push the air into the insulin bottle. जे तुम्ही plunger च्या थ्रू निडल मध्ये भरलेली जे 10 युनिट्स किंवा वॉट एव्हर युनिट्स यू वॉन्ट टू ड्रॉ, ती एअर आहे ती तुम्ही आता बॉटलमध्ये सोडायची. एकदा बॉटलमध्ये सोडल्यानंतर तुमची जी निडल असेल ती इन्सुलिन मध्ये डिप असायला पाहिजे. देन डिप केल्यानंतर तुम्ही टर्न अराउंड करायचं तुमचं जे सिरिंज आहे. टर्न द इन्सुलिन बॉटल, सॉरी द बॉटल as well as the syringe upside down. Be sure the needle is in the insulin and not in the air space. सो एअर स्पेस मध्ये असेल आणि एमटी असेल, जर का ते इन्सुलिन मध्ये डिप नसेल तर तुम्ही एअर भरू शकते, then it may cause problem. Pull the plunger down and get the right units of insulin in the syringe. जेवढी तुम्ही निर्माण केली होती 10 वॉट एव्हर एम एम ची जागा एअर मध्ये, तेवढी पूर्ण फुल भरायची अख्खी, आणि तेवढे युनिट्स जेवढे लागतात त्याप्रमाणे. लुक फॉर द एअर बबल इन द सिरिंज. तरीही जर का एखादा बबल वगैरे आला असेल, इफ देर आर अ बबल, पुश द इन्सुलिन बॅक इन टू द बॉटल. सो परत इन्सुलिन तुम्ही टाकायचं, एअर काढायची, अँड देन अगेन यू हॅव टू रिपीट द फिफ्थ स्टेप. और इफ टॅपिंग करून जर का ते निघत असेल, पण इट बिकम्स व्हेरी डिफिकल्ट वन्स इट इज इनसाइड. टॅपिंगनी जरी बबल गेले तरी जर क्लिअर असेल तुमचे तेवढे युनिट्स, देन यू कॅन इंजेक्ट टू युअर स्किन. अँड जेवढी तुम्ही आता युनिट्स घेतलेले आहेत, डायरेक्टली ॲट अ 90 डिग्री अँगल, कीपिंग टुवर्ड्स द स्किन, जे साईड तुम्ही घेतलेली आहे, जसं इथे दाखवलंय, हे बहुतेक बटक साईड तुमची अपर पोर्शन ऑफ द थाय दिसतंय किंवा आर्म दिसतंय हे. सो हिअर दे आर पुटिंग डायरेक्टली 90 डिग्रीला करायचं. त्याला अजिबात एकही डिग्री इकडे तिकडे अँगल नसायला हवा. डायरेक्टली 90 डिग्री मध्ये इन्सर्ट करायचं शार्पली, अँड देन प्लंजर आउट. नीडल तुम्ही स्किन मध्ये, सॉरी तुम्ही जे प्लंजर आहे तो इंजेक्ट करायचा. पूर्ण इन्सुलिन आतमध्ये जाईल स्किनच्या आत. काउंट फ्रॉम 0 to 30 सेकंड्स. म्हणजे तुम्ही नॉर्मल काउंट जसं 1 2 3 4 असं 30 पर्यंत काउंट करायचं, किंवा कमीत कमी 20 ते 25 पर्यंत काउंट करायचं, सो दॅट जेवढी तुम्ही जी घेतलेली होती इन्सुलिन तुमच्या निडल मध्ये, पूर्ण आतमध्ये सुद्धा स्किन मध्ये जायला पाहिजे. त्याला कमीत कमी 20 ते 30 सेकंड लागतात. सो तोपर्यंत तुम्ही थांबायचं आणि निडल बाहेर नाही काढायची. सो प्लेस द यूज सिरिंज. आता तुम्ही हे पूर्ण एकदा 30 सेकंड झाल्यावरती मोजून तुमचे, याचा अर्थ आहे की पूर्ण तुम्ही लिक्विड पण बघायचं, पूर्ण इंजेक्ट झालेलं असेल. एकदा इंजेक्ट झाल्यानंतर तुम्ही ते काढायची. काढल्यानंतर जे सिरिंज आहेत एका शार्प कंटेनरमध्ये, डिस्पोजेबल कंटेनरमध्ये, इमिडिएटली ती सिरिंजला त्याला तोडायची, आणि ती सिरिंज डिस्पोज ऑफ करून त्या कंटेनरमध्ये तुम्ही ते बाकीचा जो उरलेला प्लास्टिकचा भाग सुद्धा सेपरेट कंटेनरमध्ये, क्लोज कंटेनरमध्ये त्याला तुम्ही टाकून, जेव्हा 2/3 ते भरेल तेव्हा तुम्ही त्याला डिस्पोज ऑफ टेक्निकली करू शकता. So limit reuse of the maximum 5 times the same syringe if possible, but needle should be every time changed. Syringe you can be used with a cleaned and hygienic condition, but needle every time should be always used freshly. So this is what the overall 9 steps are there for a normal condition.
इन्सुलिन इंजेक्ट करताना घाई नाही करायची, स्लोली आणि स्टेडली आणि शार्पली करायचं ते, आणि वेट फॉर फ्यू सेकंड अँड विथड्रॉ. 90 डिग्रीला सेम टेक्निक ॲज वी हॅव सीन. थिन आणि फ्रेजाईल स्किन असेल तर शॉर्ट तुम्ही पेन ड्राईव्ह किंवा शॉर्ट निडल यूज करू शकता. स्लांट नाही करायची, अँगलमध्ये 90 डिग्रीलाच इंजेक्शन द्यायचं. आणि इन्सुलिन टेन्स टू लीक फ्रॉम द इंजेक्शन साईड. पुट जर का तुम्हाला असं वाटलं इंजेक्शन दिल्यानंतर जर का लिकेज होतंय, तर देन थोडा कॉटन कॉटन स्वॅबनी त्याला फ्यू मिनिट्स दाबून ठेवायचं हलक्या हाताने, आणि त्याला सी टू इट दॅट विल स्टॉप. अँड डू नॉट रब इट, रब नाही करायचं, नाही तर तिथेही insulin can come out, or there will be a big, what do you say, deposition may be formed, किंवा तिथे blister येऊ शकतात. If bleeding occurs for by chance, suppose, then apply a cotton swab. Some little pressure तुम्हाला 30 seconds पर्यंत द्यायचा, and that will stop automatically. So disposal of the syringes and needle is what is the utmost, pearl which you need to be taking. This is mandatorily, again, very, very important step. Proper disposal is necessary to avoid needle stick injury and cross contamination. Disposal of the syringe and needle in a sharps disposal or puncture proof container हे सगळ्यांना माहिती असेल किंवा असेलही तुमच्याकडे, हे करणं गरजेचं आहे. किंवा नसेल तर पेशंटला तुम्ही त्याचं ऑल्टरनेट सोल्युशन देऊ शकता. Put the outer shield or cap back on the needle before disposing it. Needleला परत क्लोज करूनच करा, नाही तर ते प्रिक होऊ शकतं किंवा कोणाला इजा होऊ शकते. Empty the sharps disposal. A very bad disease called AIDS or HIV is one of the sources from where it comes from. That is unsafe exposed needles. एखाद्या पेशंटचं जिथे रक्त लागलेलं असेल, जर का दुसऱ्यानी वापरलं, असं डिस्पोज केल्यानंतर मिसयूज झाला, तर त्याला ते ट्रान्सफर होऊ शकतं. Empty sharps disposal container periodically into a bio-waste bin in a doctor's clinic or nearby to hospital or any polyclinic which you will have to take the steps into. And this you need to be telling even your patient when he does this at home. So this is what is all about today's session. I will take you to a quick, demonstration and demonstration. And then after that, we will have a question answer session. So, Okay. May I go ahead with closing of this? Yeah, sure, ma'am. Yeah, I think it got automatically off, or sharing. I need to be stopping actually first. No? Sharing is off, ma'am. Off now. Okay, fine. So Yeah. I was not aware of that. Let me now take you to see. I'm not a very technically sound, but I'll try to demonstrate what devices I got from Lupin. They're very wonderful devices. One I received is what is both the two very commonly used um, uh, medical devices what we have. One is, as I was talking about, की एक माझ्याकडे आता ही जी first classical method आहे, commonly used. Is it visible enough? Sorry. I don't know. हे उलट का दिसतंय? Is it visible? Available नहीं हो. Yes, ma'am, it is visible. Is it visible? Yes, So it is visible. yeah, एका हातात माझ्याकडे आता हे जे ल्युपिनची ल्यूप इन्सुलिन आहे, which is हा, human तो insulin आणि क्लिअर इन्सुलिन. हॅलो, हे yes, ऍक्च्युली ना माझ्याकडून ते उलट दिसतंय मला, बट आर यू एबल टू सी इट स्ट्रेट आणि रीड द लेबल? ma'am, तुम्ही उलटा पकडा. अच्छा, मी आता उलटा उलटा बघा. हा हा येस, वंडरफुल. या बरोबर. हा परफेक्ट. आता दिसतंय तुम्हाला? हा आता परफेक्ट आहे. फाईन. सो हे इन्सुलिन इंजेक्शन सोल्युशन IPI ल्यूप इन्सुलिनचं हे ह्युमन इन्सुलिन आहे. फाईन. सो दिस इज अ क्लिअर इन्सुलिन. जे नॉर्मल सिरिंज जी आहे माझ्या हातामध्ये, आता इट इज व्हेरी अटमोस्ट इम्पॉर्टंट इफ यू गॉट टू सी की याच्यावरती जे डोज लिहिलेला आहे, दॅट ऑल्सो मॅन्डेटरीली ऑल द फार्मासिस्ट शुड बी नोईंग दॅट जी मॅचिंग डोजच्या सोबत जेवढे युनिट्सचा तो डोज आहे इथे लिहिलेला, त्याच युनिटची मॅचिंग सिरिंज देणं ही कंपल्सरी किंवा मॅन्डेटरी आहे. अदरवाईज द पेशंट विल एंड अप गेटिंग कन्फ्युज आणि रॉंग डोज जाईल त्याला. सो इथे लिहिलेलं आहे की ल्यूप इन्सुलिन 40 इंटरनॅशनल युनिट्स पर एम एल. हा, पर एम एल. सेम वे ही जी सिरिंजची तुम्ही जर का सिरिंज वरती ही 1 ml ची सिरिंज आहे,
कॅपॅसिटी ह्याची 1 ml आहे. Whereas per ml, if you got to see that याच्यामध्ये पण 40 units आहेत. So if you take 1 ml in this, so equivalently you have taken till 40 units, you can fill this. So ही 40 units 1 ml मध्ये 40 units completely येतील त्या strength मध्ये. Now this is what is the strength. And as per doctor, whatever units out of that you want to use, तेवढीच तुम्ही भरणं गरजेचं आहे. तुम्हाला 5 पाहिजे, 10 पाहिजे, 15 पाहिजे, 20 out of it. So as per that, you should be filling. And if you fill fully, then you have taken almost 40 units correctly out of this in 1 ml. So you have taken correctly the correct dose. So correct dose भरणं ही गरजेचं आहे. So here, once you have understood की how many units तुम्हाला भरायचे, त्याप्रमाणे then you have to take this out. हे तुमची वायल आहे. वायल वरती पण पूर्ण डिटेल दिले आहेत, कॉशन्स पण आहेत and all that. Now, if you got to see again, there is a patient in, there is a SPC over here. Product, जे काय, whatever the description is there. This the pharmacist ने स्वतः हे वाचणं गरजेचं आहे. Again, I'm telling you, there is here very well, it is per company basis आणि इथे information दिलेली आहे. Company to company and product to product, it might variate little bit. जास्त नाही, पण काही व्हेरिएशन्स नक्की असतात आणि स्टोरेज कंडिशन्स मध्ये पण असतात. सो इथे स्टोरेज कंडिशन जे लिहिलेली आहे, मी वाचून दाखवते तुम्हाला, जे ल्युपिनची आहे. ल्युपिनचा हा प्रोडक्ट आहे. So the storage condition for this particular product is store between 2 degrees Celsius and 8 degrees Celsius in a refrigerator. Do not freeze. Protect from light. Keep out of reach of the children. Open vials can be stored at a temperature up to 25 degrees Celsius for 28 days. हे फार गरजेचं आहे. There are other injections like isofen and all, किंवा आणखी त्याचे जे advanced premix injections आहेत. Sometimes for them the storage days would be different. Once you have refrigerated and started using, it may go to 31 days and up to 42 days as well. And काही याच्यामध्ये 54 days पण आहे. पण ते कंपनी स्पेसिफिक आहे. पण या इन्सुलिनला नॉर्मली जनरली बऱ्यापैकी बऱ्याच इन्सुलिन्सचे प्रॉडक्ट्स ज्या प्रत्येक कंपनीचे आहेत, ते ऍव्हरेज ज्यांची जी ड्युरेशन आहे, एक्सपायरी जे आहे, दॅट इज फॉर युसेज आफ्टर storing it in the fridge and taking it out and then start using is 28 days only. So it will be always safe की तुम्ही 28 दिवसापर्यंत त्या टेम्परेचर मध्ये, किंवा एकदा ओपन केल्यानंतर रूम टेम्परेचर जे आपण डिस्कस केला होता, दॅट इज 25 टू अप टू 25 or 26 डिग्री सेल्सिअस, तुम्ही त्याला 28 डेज पर्यंत वापरू शकता. त्याच्यानंतर जर का राहिलं तर ते इंजेक्शन तुम्ही डिस्पोज ऑफ करायचं, ते नाही वापरायचं. देन यू अगेन रिओपन द नेक्स्ट वायल अँड देन यू यूज इट. हे पेशंटला सांगणं गरजेचं आहे, हे अतिशय महत्वाचं आहे. सो एसपीसी बघणं हे डिस्पेन्सिंग फार्मासिस्टची सगळ्यात आधी अतिशय महत्वाची गरज आहे. Because this technical information you will be able to read and understand, not the patient much. So, and then after that you have to also inform. Now, as we had seen, once you have decided the site of your injection, clean केलं, swab केलं, त्याने तुम्ही प्लंज, तुम्ही स्किन प्लंज केली, जिथे तुम्हाला त्या साइट वरती इंजेक्शन प्लंजिंग administration will come later on. So once you've decided that तुमच्या डोक्यात तुम्ही ठेवलं, स्किन क्लीन केल्यानंतर तुम्ही जे त्यांनी सांगितलेले आहे की वायल आहे, then vial मध्ये I'm not going to exactly use it because then it will get destroyed this. So as we had seen earlier, तुम्ही हे बघणं गरजेचं आहे की this is clear, crystal clear and all fine, that has to be seen. नो पार्टिक्युलेट मॅटर. क्लिअर असेल तर क्लिअरच असायला पाहिजे. फक्त एनपीएच आणि आयसोफेन मध्ये जर का क्लाउडी असेल तर त्याच्यासाठी तुम्ही दोन्ही हाताभागामध्ये दुसरा पण जे पेन आहे, इन दॅट वी विल सी द डेमॉन्स्ट्रेशन. सो दिस हॅज टू बी क्लीन अँड क्लिअर, दॅट यू हॅव टू चेक. आफ्टर दॅट यू प्रिपेअर युअर नीडल. इन द नीडल तुम्हाला जसं सांगितलं होतं, यू हॅव टू फिल दॅट मेनी युनिट ऑफ सपोज air, how much unit you want to inject or take your insulin into this injection and inject. So suppose आपल्याला 15 युनिट पाहिजे, तर इफ यू गॉट टू सी, हा प्लंजरचा भाग तुम्ही मूव डाऊन करायचा आहे आणि प्लंजर वरती जो वरचा भाग आहे त्याच्या कॅपचा जो ब्लॅक वाला आहे, तो ब्लॅक वाल्याचा जो वरचं टोक आहे, सो तिथपर्यंत तुम्ही बघाल इथे तर 15 युनिट्स तुम्ही
तिथपर्यंत एवढी एअर तुम्हाला भरायची आहे त्याच्यामध्ये. सो वन्स यू हॅव पुल्ड ऑटोमॅटिकली द एअर हॅज गॉट फिल्ड इन टू दिस. नाउ वन्स यू हॅव फिल्ड इन टू दिस, देन यू हॅव टू जस्ट पिअर्स दिस. वरती रबरचा भाग, तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त ह्या प्रॅक्टिकल गोष्टी माहिती असतीलच आणि तुम्ही करतही असाल. सो दिस यू हॅव टू प्लंज इन टू इट, आतमध्ये जायला पाहिजे. अँड देन यू हॅव टू अगेन टिल्ट बोथ. आतमध्ये एकदा गेल्यावरती हा इंजेक्शनचा भाग, देन यू हॅव टू टिल्ट इट. टिल्ट झाल्यावरती तुम्ही बघाल ऑटोमॅटिकली तुमचा जो निडलचा भाग आहे दॅट विल टच द लिक्विड, दॅट इज इन्सुलिन. आणि ते तुम्ही मग हळूहळू काय करायचंय की ते हे ह्याच्यामध्ये भरेल ते. टिल इट फिल्स टिल द 15 units you have to keep on keeping this syringe as well as vial in this position. एकदा 15 युनिट्स भरल्यानंतर तुम्ही हे बाजूला काढायचं. देन यू हॅव टू सी टू इट दॅट तुम्ही जेवढे युनिट्स ऑफ इन्सुलिन इथे भरलेले आहेत, जे 15 तुम्हाला हवे होते आणि इंजेक्ट करायचे आहेत, त्या पूर्ण भागामध्ये क्लॅरिटी हवी. देर शुड नॉट बी अ सिंगल बबल or particulate matter in that. If you find a very small bubble or anything, and then you can tap it like this 1, 2, 3 times. So this will help in removing if it is a light bubble. If it is still not getting removed from this particular 15 units, then again तुम्ही त्याला परत त्या इंजेक्टेबल बॉटल्स मध्ये अख्खं इन्सुलिन तुम्ही परत त्याला प्लंज आउट करायचं. परत तो भाग 5वा जो स्टेप होता आपण जो मागच्या स्लाइड मध्ये पाहिलेला आहे, तो तुम्ही त्याला रिपीट करायचा. आणि ते रिपीट केल्यानंतर अगेन यू हॅव टू फिल विथ द अटमोस्ट केअर, सी टू इट दॅट नन ऑफ द सिंगल बबल or any contamination should be there in this injectable portion. ते एकदा झाल्यावर तुम्ही रेस्ट एश्योर्ड झाल्यावरती देन व्हॉट यू हॅव टू डू, हे जे भाग आहे, एक मिनिट, हे झाल्यावरती आता हा जो आपला स्किन आहे, सॉरी कन्सिडर दिस ॲज अ स्किन, तुम्ही हे अपलिफ्ट करायचं आहे. फाईन. आता हा अपलिफ्ट आहे. अपलिफ्ट झाल्यावर आपला जो थंब पोर्शन आहे तो आणि फर्स्ट फिंगरच्या मध्ये याला बऱ्यापैकी पोर्शन पाहिजे. जे साईड्स आपण 4 बघितलेले होते त्यापैकी कुठलाही पोर्शन म्हणजे जो तुम्ही ठरवलेला आहे, दॅट यू नो. इंजेक्शन घेता त्यांना माहिती असते की कुठल्या साईटवरती मी इंजेक्शन मागच्या वेळेस घेतलं होतं ना, आता कुठली साईट मला फिरवायची आहे. Then in that case, if it is like this in a supine position, if you are taking, then directly you have to plunge it at a very 90-degree angle and plunge it out in a very consistent manner, slowly and steadily. And then you have to keep it. Count 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 up till 30 count केल्यावर 30 seconds होतात. 30 जरी जास्त वाटत असतील तर तुम्ही 25 तरी कमीत कमी काउंट करून देन इमिडिएटली रिमूव्ह इट ऑफ. Then leave the skin here after that, and then slightly you just have to tap in case if required. ते हलक्या हाताने जर टॅप केलं, then त्याच्यानंतर you see to it none of the liquid or any blood should come out of the injected site. If that happens, then you can always use, तुम्ही कॉटन घेऊ शकता आणि त्या कॉटनला तुम्ही तिथे टॅप करून त्याला एक 30 seconds पर्यंत ठेवलं तर पूर्ण उजाव कमी होईल. So this is one of the ways wherein you can. Then after that you have to, this needle that we all know has to be always thrown out. हे मॅन्डेटरीली सांगायचं. काही पेशंट्सना वाटतं की माझे पैसे परत खर्च होतील, लेट मी रियूज, पण त्यांना त्याचा तुम्ही आडोज इफेक्ट सांगा काय होईल. फाईन. हे जर का ब्लॉक झालं असेल तर ते लिक्विडच बाहेर नाही येणार किंवा त्याच्यामध्ये कंटामिनेशन आलं किंवा ह्याच्यामुळे इंजुरी पण होऊ शकते. सो टेल देम दॅट अँड देन मॅन्डेटरीली आस्क देम टू रिमूव्ह द थ्रो द नीडल आउट. आणि नीडल आउट थ्रो करताना मी तुम्हाला सांगेन की घरगुती असताना घरी ऍट normal houses, how they can dispose it of. So this is one of the way. Then after that, whatever remaining vial is there, हे सिरिंज तुम्ही परत तुमच्या त्या प्लास्टिक बॉक्स मध्ये आपण दाखवलं होतं चित्रामध्ये तसं तुम्ही क्लीन करून ह्याला एक तुम्ही त्याला स्वॅप आउट वगैरे करून ड्राय करून ठेवू शकता आणि क्लोज इट आउट अँड यू कॅन आयदर पुट इन द कीप इट इन द दिस थिंग, बट बेस्ट वुड बी यू कीप outside also in a cool temperature would do. So हे झालं and then keep back again while in the separate container. So this is one of the way. That is a classical method. Fine. And एक syringe again पेशंटला सांगू शकता की तुम्ही 5 वेळा वापरू शकता. फाईन. 1 ml ची घ्यायची, पण needle has to be thrown every time. So this you can say, and ती पण क्लीन आणि स्वच्छ पद्धतीने 5 वेळा झाल्यानंतर then you discard it. Another important point is that the moment
व्हेरी फर्स्ट टाइम जेव्हा पहिल्यांदा ही वायर फ्रीज मधून काढून जेव्हा पेशंट त्याला फर्स्ट डोस घेत असेल त्या दिवशी त्यांनी इथे परमनंट मार्करनी ती डेट टाकायची. फाईन. Say for example, today is 22nd. So 22nd, whatever, May 2025. Then तिथून ऑनवर्ड्स 28 दिवस मोजायचंय. कारण तेव्हा once you take out the dose, your expiry changes. As I said, insulin always has got two expiry. One is what manufacturer's expiry, which he in a normal condition without purchasing when it is in, till the pharmacist, it is stored, it is, that expiry is for 2 years. But once the patient takes it, because he starts using it, so very first use onwards, the expiry again changes. So it will remain only 28 days. So then onwards 28 दिवसापासून पर्यंत जे असेल इथे जरी एक्सपायरी दिसली, हे खूप महत्वाचं आहे. त्याला त्याला वाटायचं अरे 2027 पर्यंत मी वापरू शकतो, मी फ्रीज मध्ये ठेवतो आणि वापरतो ना एका वर्षानंतर परत जेव्हा माझं परत ग्लुकोज वाढेल. वोंट दॅट बी सो डेंजरस and absolutely, that will be totally toxic by nature, may cause poisonous effects in the patient. This is what we know of. So this is what it is. Then another is the very this is also by a Lupin, a very wonderful pen. This is known by Basugen pen. Fine, Basugen pen. I think, can you see this? Dista tumala? Yes, ma'am. Yeah. So this is very, again, you will see that this is very, very nowadays, very convenient methodology. Is it affordable as patient law? That I think it is well and good. If not, then definitely we have the classical methods as we saw. So in this case, like it has got many parts. If I open, this is a cap, fine. This is one part. Then there is a holder over here, fine. This is the base part. And then there is a digital part. This is a dosing part, fine. Here you can see that plunger part. So here there are markers wherein 0 is there. From 0 onwards, the dosing would be starting. So here, if you got to see, this is a holder. This is a cartridge which is inside. Fine, again. So if you got to see, this is again, like it has got a more expiry if you got to see, as I said. It has got 2025, March till February 2028. I think this is isofen. This is biphasic isofen insulin injection. Fine. So the difference, we know that there are already various type of products which are available, of which classical methods मध्ये आपण clear insulin बघल, human insulin पाहिलं. Human insulin may be used for the bolus purpose, that immediate short acting. Depending on various products are there. On duration also, on the nature of the insulin. So short acting would be there. There are two types of insulins which are required normally. जर का पेशंट बऱ्याच काळापर्यंत इन्सुलिनवर असेल, एक असतं बोलस, एक असतं रेग्युलर इन्सुलिन. फाईन. दॅट इज अ मेंटेनन्स इन्सुलिन. सो जे बोलस असतं, बोलसचा अर्थच असा की एकदम शूटअप जर झाली शुगर, केव्हा केव्हा शूटअप होऊ शकते. पेशंट जर का कॉम्प्लिकेटेड अनकंट्रोल कंडिशन मध्ये असेल, एक तो भाग झाला. दुसरा जेवल्यानंतर, प्रत्येक जेवल्यानंतर, फाईन, जसं जेव्हा आपण ब्रेकफास्ट घेतो, देन आपण मधल्या काळात लंच घेतो, नंतर इव्हनिंग मध्ये आपण डिनर खातो, या ह्याच्यानंतर काही काळानंतर जेव्हा डायजेशन सुरू होतं, देन द ग्लुकोज स्टार्ट कमिंग इन द ब्लड. सो तेव्हा शुगर लेवल नक्कीच हाई असते. शुगर लेवल हाई असते तेव्हा जर का काळजी घेतली तर इट विल शूट अप इन द ब्लड ऑल्सो अँड मे लीड टू हायपरग्लायसिमिया. ते बऱ्याच काळापर्यंत मग ते ब्लडमध्ये राहते. टू टेक केअर ऑफ दॅट बोलस, दॅट इज अ इमिजिएट सर्ज ऑफ द ग्लुकोज, देन यू ऑलवेज गिव्ह अ बोलस इन्सुलिन. फाईन. सो तो एक भाग झाला विच विल टेक केअर ऑफ द शॉर्ट पिरियड. तो शॉर्ट ऍक्टिंग असतो, म्हणजे काहीच काळापर्यंत, एक 15-20 मिनिटं ऍक्ट करतो. आणि जे एकदम इमिडिएट सर्ज ऑफ द इमिडिएट ऍक्शन असते त्याची, विदिन 10-15 मिनिटाच्या आतमध्ये ऑनसेट ऑफ ऍक्शन असते आणि शॉर्टर ड्युरेशन साठीच असते. तेवढ्या भागात तो तेवढा सर्ज तो पूर्ण न्यूट्रलाइज करून त्याला स्पेशल मध्ये इमिडिएटली टाकतो आणि त्याला बॅलन्स करतो. नाव हाऊ अबाउट वन्स यू हॅव इटन, एकदा तुम्ही खाल्ल्यानंतर का तुमच्या बॉडीची शुगर एकदम कमी होते? नो, इट इज नेव्हर दॅट. Always there is a maintenance level, that is a regular, continuous regular glucose level has to be maintained in the body. How about that? Fine. For that also, for that maintenance purpose, you have a long acting insulins. Fine.
फॉर लॉंग ऍक्टिंग अँड इंटरमिडिएट ऍक्टिंग म्हणजे ते 5 ते 6 तासापर्यंत त्याचा इफेक्ट होतो. पण त्याला ड्युरेशन, त्याचा काळ जो आहे म्हणजे ऑनसेट ऑफ ऍक्शन त्याचं थोडंसं 1 तासानंतर किंवा 35 मिनिटानंतर, 45 मिनिटानंतर असतो. So these type of insulins are known as intermediate acting or isophane type of injections or premix injections, जे एकदा घेतल्यानंतर 6 तासापासून ते 12 तासापर्यंत ते इफेक्ट देतात. इव्हन रात्री उठून माणूस इंजेक्शन नाही घेत, राईट? So these are the injections which are long acting injections which take care minimum from 6 hours till 24 hours, sorry, till 12 hours. Then again you have to repeat the dose next time. So these are for the long term, and these are also equally important, and in combination these are given. If you got to see ही जी आहे आयसोफेन इंजेक्शन, हाऊ डज द वायल लुक? तुम्हाला हे क्लिअर दिसतंय का? हा, क्लिअर आहे. हे मी आता थोड्या वेळापूर्वी आय वॉज ट्राईंग फॉर डेमॉन्स्ट्रेशन. सो व्हॉट आय डिड वॉज, नाव इथे जी प्रोसिजर आहे एनपीएच साठी, दिस यू नीडंट इवन रोल, कारण हे द नॉर्मल वायल इज टोटली क्लिअर, यू डोंट हॅव टू रोल इट. फाईन. सो जास्त रोल किंवा शेक केला तर त्याला बबल्स निर्माण होतात. आय शो यू. सपोज आय शेक दिस. फाईन. कॅन यू सी दिस? तुम्हाला बबल्स दिसतात? देर इज अ फॉर्मेशन ऑफ द बबल. नाव जर का हे बबल्स, आता 4-5 बबल्स तुमच्या इंजेक्शन सिरिंज मध्ये गेले तर काय होईल, तेवढा व्हॉल्यूम इन्सुलिनचा तेवढा कमी होणार. त्या व्यतिरिक्त ऍज आय सेड, ऍडमंट बबल जर असेल तो काय होईल, वेन मध्ये जाऊन त्या बॉडीमध्ये जाईल आणि अॅन्युरिझम किंवा स्ट्रोक पण कॉज करू शकतो. दॅट इज दॅट डेंजरस. सो यू आर नॉट सपोज, प्रत्येक डॉक्टर, नर्सेस किंवा कोणालाही बघितलं असेल, दे ऑलवेज टॅप, सी टू इट दॅट नन ऑफ द बबल आर देअर इन दॅट. आणि मग इन्सुलिनची क्वांटिटी पण मात्रा पण कमी होता कामा नये. सो यू हॅव टू prime it because of that. Now this initially when I actually had taken out, आता मग थोडा वेळापूर्वीच मी त्याला जेंटल हे केलेलं आहे. सो जेंटल तुम्ही मिक्सिंग करायला हाताच्या जे मध्य भाग आहे आपला, दोन्ही जे आपला काय म्हणतात, तळ आहे आपल्या हातातले, तर त्याला आपल्याला ह्याला पण जोराजोरात हे नाही करायचं. याला सुद्धा आपण जोराजोरात नाही हलत, नाही तर शेकिंगचीच ऍक्च्युअली इक्विव्हॅलन्सी होईल. सो यू हॅव टू खूप प्रेमाने त्याला, यू कॅन टेल पेशन्स लाईक दॅट. सो आपण ह्याला असं असं कमीत कमी 15 ते 20 वेळा जर का आपण ह्याला, तुम्ही जेव्हा मी ह्याला आधी या वायल मध्ये पाहिलं तर स्मॉल क्रिस्टल्स होत आहेत आणि ओपलसन्स होतं, म्हणजे क्लाउडी असं त्याचं काय म्हणतात ते दिसायला होतं, क्लिअर नव्हतं. सो वेन आय डिड दिस वे, फाईन. सो आय डिड दिस 10 to 15 टाइम्स अँड सॉ व्हॉट हॅपन्स. नाव व्हॉट हॅपन की इनिशियली केल्यामुळे आता ते क्लिअर झालं. म्हणजे सो नाव it will not become totally transparent. It will remain cloudy only, but it will be uniformly distributed in a suspension form. So if you got to see, it will look milky, but it is still, you can call this as a clear. There's no suspension of the particle or a crystal at all in this. So this is uniformly got distributed. युनिफॉर्म जर डिस्ट्रीब्युशन नसेल तर जे कंटेंट तुमच्या वायल मध्ये येईल, ते कंटेंट मध्ये ऍक्च्युली जे एक दोन मॉलिक्युल्स आहेत, ते दोन्ही मॉलिक्युल इक्वल अमाऊंट मध्ये नाही. एखादा कदाचित जास्त येईल, एक कमी येईल, तर युनिफॉर्म डिस्ट्रीब्युशन नसणार आहे त्याच्यामध्ये. सो दॅट विल ऑल्सो नॉट सर्व द पर्पज, बिकॉज वी वॉन्ट बोथ टाइप. देर कॅन बी इंटरमिडिएट प्लस बोलस, देर कॅन बी इंटरमिडिएट प्लस लॉंग ऍक्टिंग. So one purpose may not be solved, or few purposes would not be solved. So it is important that uniform distribution, fine, is there, and then it will be easily removable or injectable. Now after that, so we need to be putting it in this folder, fine. आणि त्याच्यानंतर आपण हा पेनचा जो सेकंड भाग आहे, जे बॉडी पार्ट आहे, जे डोझिंगच्या डिजिटल डोझिंगचा जो पार्ट आहे किंवा प्लंजर आहे, तो ह्याला लावून टाकायचं आपल्याला हे. फाईन. सो हे लावल्यानंतर ना इन दिस केस, सॉरी बट देन काय झालंय की ह्याच्यावरती पण एक आउटर कॅप निडल असते, तुम्हाला माहिती असेल. देर इज अ स्मॉल कॅप विथ अ स्मॉल नीडल. नीडलची साईज छोटी असते, 4 mm 6 mm पर्यंत, एज वी डिस्कस्ड इज देअर. There is an outer cap and there is a needle inside that. Needle with a screw is there. So you have to insert that. Then clockwise direction मध्ये ते needle तुम्ही इथे insert केल्यावरती त्याला फिरवायचं. Outer cap त्याला काढायची आहे, बाजूला ठेवायची आहे. And then what you have to do is that इथे हे जे, if you got to see, I don't know, are you able to see this? इथे झिरोचं मार्किंग आहे. Means there is no dose which has been filled in the plunger. Can you see the zero marking? It will not be visible, ma'am. It is very small. It will not be visible. Yes, now it is visible. Yes. Oh, sorry. Okay.
I'm making it near. You can always tell me when you're not able to see. Yeah. So in this case, what you need to be, you're priming it again. So once you're filled with that cartridge, you have to, हे आहे 2, मला 2 दिसतंय. हे 2 युनिट्स वरती तुम्ही ह्याला आणायचंय. 2 युनिट्स तुम्ही ह्याच्यामध्ये फिल करायची आहे. वाय फॉर प्राइम. सो वन्स यू हॅव डन दिस, की 2 ml इथे फिल झालेली आहे प्लंजर मध्ये, यू इन्व्हर्ट इट अगेन, and then इथे remember that there will be a needle, a small needle will be there. Then what you have to do, you have to keep on dosing it, you have to inject it. तुम्ही ह्याला असं टॅप करून करून ह्याला फिरवायचं आहे टिल सच टाइम. यू विल सी अगेन, जेव्हा मी ह्याला प्रेस केलं आणि इंजेक्ट केलं, सो व्हॉट विल हॅपन, इथून ऑन द टॉप पोर्शन few drops or 2 ml will come out. It means you have primed. Any unnecessary bubbles which were there would be going, any contamination would be going out of this. This is now in a primed condition. Once this is done, your total whatever the needle and the cartridge is totally primed. Then what you have to do, again set back. परत तुम्हाला जेवढे युनिट्स पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर ओव्हरऑल 60 युनिट पर्यंत तुम्हाला हे ओव्हरऑल द मॅक्सिमम डोज युनिट विच यू कॅन फिल हिअर is 60 units. Fine, is 60 units. But how much ever you need, say for example, so in that case, that many doses, say 10, 14, 15, 18, let us take whatever at a time, suppose 30 units you need. In that case, you've already set it for 30, fine. And then once you have set, means in your injection 30 units have come. Now is the time. Then what you have to do is that एकदा तुम्ही जेव्हा प्राइम केलेला आहे ऑलरेडी कॅप काढून, आउटसाइड कॅप काढून, this is already primed, you don't have to do anything, fine. And then what you need to be doing, that whatever the classical method was there, की injection directly 90 degree मध्ये हे करायचं, same way even this you have to be putting it at the site of selection जिथे तुम्ही केलेलं, जिथे तुम्हाला इंजेक्ट करायचं आहे, and then put it 90 degree exactly. Say for example, I have इथून मला एक हात खाली आणि माझ्या कोपऱ्यापासून एक हात खाली, दिस इज अ राईट पोर्शन, दिस इज अ मिड पोर्शन. इथे मी डायरेक्टली ह्याला लावून, I need to be, this is best portion, mid portion, and then I will keep on injecting that. So I have to keep on injecting till such time. See, when you keep on pushing it like this, fine, automatically it will come. Now this is not moving, but automatically when, because needle is not there, it will go back to 0. जेव्हा पूर्ण तुमचा डोस इंजेक्ट होईल, अगेन सेम वे, द वे आपण क्लासिकल मेथड मध्ये बघितलं होतं की 30 सेकंड्स पर्यंत, 25 मिनिमम 25 ते 30 सेकंड्स पर्यंत तुम्हाला ते नीडल आतमध्येच राहायला पाहिजे, सो दॅट युअर रेस्ट अश्योर्ड की पूर्ण इन्सुलिन सबक्युटेनियस लेवल पर्यंत गेलेला आहे. हा जो आपल्याला इंजेक्शनचे पुढचा जो लेंथ असते, साईज असते, किंवा जे आपण इन व्हॉट एव्हर वी पुल अप युअर स्किन पोर्शन, वाय इट इज इम्पॉर्टंट, तुम्ही पुल नाही करून डायरेक्ट गेलं तर इंट्रामस्क्युलर जाईल, मसल पर्यंत पोहोचेल आतपर्यंत, अँड देन डायरेक्टली वी हॅव सीन व्हॉट ऍडवर्स इफेक्ट्स इट मे कॉज, हायपोग्लायसिमिया. Whereas this is a correct method, where if you do this, pull up your skin and मग subcutaneous, मतलब मध्य भागामध्ये ज्या स्किनच्या एपिडर्मिस, आपल्या स्किनचा जो थिकनेस असतो तिथे जाते प्रॉपरली, आणि तिथून मग ते डिप फॉर्म करून हळूहळू रिलीज होते, आणि एकदम वेळेप्रमाणे ते परत इमिडिएटली ग्लुकोजला कमी न करता ते प्रॉपर बॅलन्स पद्धतीने ग्लुकोजला सेलमध्ये टाकते आणि त्याला कमी करते ब्लडची पातळी. So that is a right way of controlling your glucose level. So once that has been done, then again same way, what you have to do, the way आपण needle टाकून दिलं होतं, same way here also, जी काही needle असते ह्याच्यावरच्या भागाची, ती needle तुम्ही काढायची आहे आणि ती पूर्ण डिस्पोज ऑफ करायची आहे एका कंटेनरवर. So after that you can again put it back, and proper storage conditions जे आपण आधी डिस्कस केले त्याप्रमाणे हा पेन पण या क्लासिकल जे काही सिरिंज आणि वायल आहेत त्याचप्रमाणे 2 to 8 degree when it is not been used, or when it has been used
then you can also keep this in the room temperature, but not beyond 26 degrees Celsius. That ती काळजी घ्यायची. Or up to 30, then even if you have kept by chance, then you have to discard it within 6 weeks. Within 6 weeks or 4 weeks. So this is how it should be taken care. Same way, the way classical methodology जी आहे syringe and vial ची. आणि ह्याला पण तुम्ही जेव्हा कार्ट्रिज वापरता, you have to date and see that within 28 days only you are supposed to be using that, and after that you have to be discarding it. So now suppose in case आता घरी आपल्या इथे डिस्पोजेबल प्रॉपर हे नसतात कंटेनर किंवा आपण अफोर्ड नाही करू शकत असेल, तर एखादा डब्बा जो असतो स्टडी घरामध्ये प्लास्टिकचा किंवा तो हेही असू शकतो, बेस्ट वुड बी दॅट यू कव्हर इट अप अँड कीप इट सेफली समवेअर. जोपर्यंत 2/3 भरत नाही तो डब्बा, तोपर्यंत तुम्ही सगळ्या निडल्स डिस्पोज करू शकता ह्याच्यामध्ये. सो इट शुड बी नॉट पॅल्पेबल, ते थोडंसं आहे पण स्टडी असायला पाहिजे. फाईन, पॅल्पेबल असेल तर इंजेक्टेबल्स कॅन कम आउट ऑफ इट अँड पिओस इट थ्रू अँड कंटामिनेट, और कोणाला टोचेल सुद्धा, अँड दॅट मे क्रॉस कंटामिनेशन मध्ये डिझीज पण होऊ शकतात. सो इट शुड बी एअर टाईट. Fine. Then what you have to do is that you have to, after every this thing, you have to put all your needles dispose of in this, be it for pen wala or either the classical whatever simple syringes, and ते एकदा भरल्यावरती then you have to go to the nearby hospital, polyclinic, or जिथे disposable conditions असतील तिथे त्यांना सांगून then you have to dispose as per whatever their appropriate policy would be. बट डोंट डिस्पोज किंवा कचऱ्याच्या डब्यात, किंवा काही लोक फ्लश पण करतात टॉयलेटमध्ये की गेलं तर गेलं तिथून, बट नो, दॅट मे कॉज अ लॉट ऑफ प्रॉब्लेम लेटर ऑन इन बाय व्हॉट टेक्निकल वे वी डू नॉट. सो दीज आर अटमोस्ट wrong ways, but this is what at home you can teach and tell the patient. If they don't have disposable containers, they can always use your any normal sturdy containers. It should be rigid enough. So this is how you can do, and keep it away from the children somewhere in a concealed area where nobody can touch this. So this is how you can actually, हे तुमच्यासाठी फार सोपा आहे, because in practice you are using all these things, and this is, if you tell this proper techniques to the patient, is what your real time pharmaceutical care would be towards the patient. And patients will definitely, after knowing the storage conditions, proper transport conditions, injectable techniques, will never ever suffer from any adverse effects or problems. And quite definitely, it has been researched and said that if these things or these parameters are mandatorily followed, has helped the patient in controlling or reverting their diabetes. And here a pharmacist can play a very, very important and a crucial role. And with this, I thank you all of you once again for patient listening and participating in this discussion. Thank you very much. The session is open for question and answers. We can go ahead with that. Thank you all. Yes, Dil. Yeah. Hello. Hello. Yes, ma'am. Yes, Thank ma'am. you so much for your time. I think we have covered all the questions that were asked in your presentation. Okay. So we can go ahead and end the session. Okay, fine. Thank you so much. Thank you. Thank you so much again, once again. Thank you. So I think हा सेशन खूप इन्साइटफुल होता, आणि सगळे फार्मासिस्ट साठी इन्सुलिन टेक्निक, इन्सुलिन स्टोरेज टेक्निक, हे सगळं एकदा परत रिवाइज झाला असेल, आणि होपफुली इट विल बी युजफुल फॉर एव्हरीवन. आणि सुनीता मॅडमचा खूप एक्सपिरियन्स होता हा फील्ड मध्ये, आणि इन्साइटफुल प्रेझेंटेशन राहिला मॅडम. थँक्यू. तुमच्या खूप छान पद्धतीने तुम्ही सगळं सेशन प्रेझेंट केला. Okay, thank you so much. Thank you everyone, and Zil, now we can conclude this session. Yeah, we can. Thank you.